नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपला बघा गट ब चा टेस्ट सिरीज कितवी नंबरची आहे? टेस्ट नंबर 2 आहे। तुम्हाला पहिली टेस्ट सिरीज आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि दुसऱ्या टेस्ट सिरीजचं व्यवस्थित सर्वांनी प्रत्येक विषयाचं लेक्चर व्यवस्थित ऐकायचं आहे, लाईव्ह राहायचं आहे। तुम्हाला पहिल्या टेस्ट सिरीज मध्ये कमी मार्क कधी आले असेल तर काळजी करू नका। प्रश्न का चुकले हे शोधा, आपण का चुकले आहे आणि प्रश्नांमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही कन्सेप्ट तुम्हाला समजल्या नसेल तर आपली स्पॉटलाइटची टीम आहे, आपल्या टीमला तुम्ही विचारू शकता, तुमच्या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर होऊन जातील। चला आता आपण सुरुवात करू। पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते डोंगर ही महाराष्ट्राची पूर्व सीमा निश्चित करतात? आता तुम्हाला दिशा माहिती आहे, मी पहिल्यांदा इथे आपला महाराष्ट्र दाखवतो, बरोबर ना। इथे ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे आणि ही दक्षिण दिशा आहे। विचारलेला आहे पूर्व सीमा निश्चित करतात म्हणजे कुठल्या भागातलं विचारलेलं आहे? गडचिरोली किंवा गोंदिया भागातलं। तर वरचा ऑप्शन बघू आपण, इथे चिरोली आहे। तुम्हाला माहिती आहे चिरोली ही डोंगर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। एक सर्व ऑप्शन मध्ये आहे का बघून घ्यायचं। सर सर्व ऑप्शन मध्ये नाही, म्हणजे 1 नंबर आणि 4 नंबरचा ऑप्शन उडाला। चिकोडी बघा, चिकोडी काही मुलांना चिकोडी आणि चिरोली मध्ये कन्फ्यूज होतं, पण चिकोडी ही जी डोंगर आहे ही कोल्हापूर मध्ये आहे। चिकोडी कोल्हापूर। मी मुलांना सांगितलं होतं कोको लक्षात ठेवा म्हटलं, लेक्चर मध्येही सांगितलं होतं आणि बाकी आपले युट्यूबवर लेक्चर आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं। कोल्हापूर मध्ये काय आहे? चिकोडी आहे। अहेरी आहे का? हो, अहेरी सुद्धा चंद्रपूर मध्ये आहे। इथे अहेरी म्हणजे सी। आता बघा उत्तर ए आणि सी हे ऑप्शन आहे, 2च ऑप्शन राहिलेले होते ए सी। ज्या मुलांचं ए सी असेल त्यांचं 3 नंबरचं ऑप्शन असेल त्यांचं बरोबर आलं आहे। आणि अस्तंबा डोंगर रांगामध्ये सर्वात उंच शिखर आहे आपलं धुपगड हे सर्वात उंच शिखर हे सातपुडा पर्वतातील आहे, परंतु महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? अस्तंबा आहे। तर अस्तंबाची उंची 1325, तर धुपगडची उंची हे मध्य प्रदेश मध्ये आहे, बरं लक्षात ठेवायचं आहे। धुपगडची उंची 1350, दोघं कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण धुपगड सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर सांगितलं, परंतु ते मध्य प्रदेश मध्ये आहे 1350। तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं? अस्तंबा आहे। तर 1325 मीटर इतकी उंची आहे। व्यवस्थित अजून बाकीच्या ज्या टेकड्या आहे म्हणजे दरकेसा टेकड्या लक्षात ठेवायचं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा। गाळणा टेकड्या धुळे जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा आहे। इथे कोल्हापूरमध्ये इथे ज्योतिबा डोंगर आहे, हे पण लक्षात ठेवा। चिकोडी सांगितलं मी तुम्हाला, इथे पन्हाळा डोंगर आहे कोल्हापूरमध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। ह्या टेकड्या आयोगाच्या आवडत्या आहे। तुमचा प्रश्न विचारला तर 100% बरोबर यायला पाहिजे। आयोगाने अशा पद्धतीने अशाच टाईपमध्ये प्रश्न बरेच विचारलेले आहे, त्यामुळे हे प्रश्न मी स्वतः तयार केलेले आहे, तुम्हाला कुठल्याही पेपरमध्ये कुठेही सापडणार नाही। आयोगाचे सर्व पेपर बघितले व्यवस्थित आणि त्यामधून अशा प्रश्न काढलेले आहे की आयोगाच्या लेवलला आपला पेपर कसा होईल। सर्वच आपले प्रश्न जे आहे हे तुम्हाला प्रॉपर जसे आयोगाला प्रश्न असतात तशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिसतील। बघा, खालीलपैकी बरोबर विधानांचा पर्याय निवडा। बरोबर विधानांचा पर्याय सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, परंतु मुलं वाचताना चुकता का त्यासाठी हा प्रश्न काढलेला होता, कारण बरेच मुलं घाईघाई करतात। बघा, कोकण किनारपट्टी ही उत्तरेस दमनगंगा ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत पसरलेली आहे। सर 100% बरोबर आहे। कोकण किनारपट्टी दमनगंगा ते तेरेखोल आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे, हे तर बरोबर। कोकण किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते का रुंदी? नाही, उत्तरेकडून जाताना दक्षिणेकडे जाताना रुंदी कशी होत जाते? कमी होत जाते। त्यामुळे याचं उत्तर काय आहे? योग्य पर्याय फक्त एक आहे। कोकण किनारपट्टी समुद्र किनारा जुन्या आकडेवारीनुसार कधी बघितला तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा होता आणि किनारपट्टीची लांबी 560 किलोमीटर लांबीची होती।
याची सरासरी रुंदी कधी बघितली तर 45 किलोमीटर सरासरी रुंदी कोकण किनारपट्टीची आहे। तर अजून सरासरी कधी बघितली तर 60 ते 30 किलोमीटर लांबीची हे सरासरी रुंदी आहे। तर सर्वात जास्त उत्तरेला सरासरी रुंदी आहे उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आणि दक्षिणेकडे जाताना ही कमी कमी होत जाते। क्लिअर झालं का? हां सर, नवीन समुद्र किनारा सांगा। नवीन 877 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे। नवीन आकडेवारीनुसार 29 एप्रिल 2025 नुसार लक्षात ठेवायचं आहे। भारताचा सुद्धा समुद्र किनारा वाढलेला आहे 48%ने। भारतात समुद्र किनारा वाढलेला आहे 11,098 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा झालेला आहे। क्लिअर? चला, क्लिअर झाला असेल तुमचा, पुढे जाऊ कोकण किनारपट्टीबद्दल। बघा, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा रंग गुलाबी होण्यामागे तज्ञांनी खालीलपैकी कोणती कारणे सांगितले आहे? प्रश्न काय विचारलेला आहे? कोणती कारणे सांगितलेली आहे? हे एक उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे। मला गॅरंटी आहे तुमच्यापैकी 70, 80, 90% मुलांनी हे वाक्य बरोबर लिहिलं असेल। तुम्हाला सर्वांना माहिती आहे उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालं आहे, परंतु ते कारण आहे का? बरोबर आहे का नाही? एक पर्याय चुकलेला आहे। बरोबर, म्हणजे बघा, ए गेला इथे आणि इथे ए गेला। पुढे बी वाचण्याची गरज आहे का? नाही, कारण बी मध्येच बी इथे पण दिलेला आहे तिथे पण। पाण्याची पातळी कमी असल्याने क्षारता वाढते, बरोबर आहे, आणि पाण्यातील शैवालांची उपस्थिती त्यामुळे काय झालेलं आहे, याचा रंग गुलाबी झालेला आहे। इथे 2 नंबरचं उत्तर आहे। उल्कापाताने निर्मिती झालं महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हे सरोवर आहे लोणार सरोवर। लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जातो। सरोवरांबरोबरच तुम्ही धरणे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे। तर बाकीचे महाराष्ट्रातील धरणे असो किंवा भारतातील धरणे असो हे सुद्धा वाचून घ्यायचं आहे। ते मी बॅचमध्ये शिकवलेलंच आहे, तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल। बघा, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कुठल्या जलविद्युत प्रकल्पांचा समावेश होतो? रायगड जिल्ह्यामधले जलविद्युत प्रकल्प विचारलेला आहे। इथे भीरा रायगड जिल्ह्यामध्ये आहे, भिवापुरी रायगड जिल्ह्यामध्ये आहे। तिल्लारी जलविद्युत प्रकल्प तिल्लारी नदीवरच आहे, परंतु हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। कोल्हापूर आणि खोपोली हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे ए बी डी याचं उत्तर पाहिजे, म्हणून याचं उत्तर 3 नंबरचं उत्तर आहे। तिल्लारी नदी कधी बघितलं तर महाराष्ट्र पठारावरील, बघा, कोकणातील सर्वात दक्षिणी कोरची नदी मी तुम्हाला तेरेखोर सांगितली, परंतु महाराष्ट्र पठारावरील सर्वात दक्षिणेकडची नदी कुठली आहे? तिल्लारी नदी आहे। लक्षात ठेवा, तिल्लारी नदी। जलविद्युत प्रकल्पावर आयोग प्रश्न कायमस्वरूपी विचारतात, म्हणजे मग तो भंडारदरा असो, भंडारदरा अहिल्यानगर मधला, किंवा जायकवाडी प्रकल्प असो छत्रपती संभाजीनगर मधला, कोयना प्रकल्प असो सातारा मधला, गिरणा प्रकल्प असो जळगाव मधला, बरोबर ना, गिरणा नदीवर आहे। जलविद्युत प्रकल्प आयोगाच्या आवडते आहे। जलविद्युत सोबत औष्णिक विद्युत प्रकल्प सुद्धा आयोगाच्या आवडते आहे। औष्णिक विद्युत पण व्यवस्थित करून घ्यायचे आहे, म्हणजे नाशिक मधला एकलहरी, बरोबर ना, फेकरी, भुसावळ, जळगाव, खापरखेडा, नागपूर, बरोबर, बल्लारपूर, दुर्गापूर, चंद्रपूरमध्ये, पारस अकोल्यामध्ये, परळी वैजनाथ बीडमध्ये। हे जे औष्णिक विद्युत म्हणजे कोळशापासून वीज निर्मिती होते ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं आहे। अणुविद्युत प्रकल्प तुम्हाला माहिती आहे, एकमेव तारापूर आहे महाराष्ट्रामध्ये, उमरेड नियोजित आहे आणि जैतापूर सुद्धा नियोजितच आहे, बरोबर ना। हे अणुविद्युत प्रकल्प आहे। चला, लक्षात ठेवायचं आहे। बघा, खाली दिलेल्या भारतातील राज्याचा त्यामधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतराच्या प्रमाणानुसार योग्य क्रम लावा। आता महाराष्ट्रामध्ये स्थलांतर होतं, योग्य क्रम विचारलेला आहे, पण क्रम कसा विचारलेला आहे? योग्य चढता क्रम लावा। मित्रांनो लक्षात ठेवायचं, चढता क्रम विचारलेला आहे, म्हणजे कमी कडून जास्त कडे असा क्रम विचारलेला आहे। मग सर्वात कमी स्थलांतर कोणत्या राज्यामधून होतं महाराष्ट्रामध्ये?
मला गॅरंटी काही मुलांनी पहिल्यांदा यूपी बिहार असे पर्याय निवडले असेल, पण मित्रांनो बिहारमधलं सर्वात कमी स्थलांतर होतं, पर्यायामध्ये दिलेलं आहे ते सर्वात कमी स्थलांतर बिहारमध्ये होतं. म्हणजे इथे बिहारमध्ये फक्त एकमेव ऑप्शन आहे. ज्या मुलांना माहिती होता बिहार राज्यातून सर्वात कमी होतं त्यांचा प्रश्न बरोबर आला असता. 2 नंबर कमी मध्य प्रदेशमधून, नंतर कर्नाटक म्हणून, नंतर यूपी म्हणून. त्यापेक्षा आपण असं लक्षात ठेवू, सर्वात जास्त स्थलांतर यूपी म्हणून होतं, नंतर कर्नाटक म्हणून होतं, नंतर मध्य प्रदेश म्हणून होतं, नंतर बिहार म्हणून होतं. तर लक्षात ठेवायचं आहे आपला आपण विचारलेला कुठला आहे, चढता क्रम विचारलेला आहे, बरोबर ना. उतरता क्रम कधी विचारला असता तर आपण लिहिलं असतं यूपी, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि बिहार, बरोबर ना. हा उतरता क्रम आहे, हा चढता क्रम आहे. 4 नंबरचं उत्तर आहे याचं. स्थलांतरावर प्रश्न विचारला जातो. या स्थलांतराबरोबर स्थलांतरित शेतीवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. व्यवस्थित स्थलांतरित शेती करून घ्यायची आहे. म्हणजे दीपा शेती हे कुठे आढळते, छत्तीसगड मध्य प्रदेशमध्ये. कुमरी हे कुठे आढळते, केरळमध्ये. आसाममध्ये झूम शेती केली जाते, बरोबर ना. अशा पद्धतीने स्थलांतरित शेती. पोंडू शेती कुठे आढळते, पोंडू ओडिशामध्ये आढळते. पांडू शेती कुठे आढळते, पांडू आंध्र प्रदेशमध्ये आढळते. अशा पद्धतीने स्थलांतरित शेती सुद्धा व्यवस्थित करून ठेवा. भारतातील खालीलपैकी कोणते शहर मेट्रोपॉलिटन किंवा महाकाय नगर म्हणून ओळखली जातात. कुठली शहरे आहे, चेन्नई, बेंगळूर, मुंबई, कोलकाता. बऱ्याच मुलांनी वरीलपैकी सर्व ऑप्शन केलेलं असेल, परंतु वरीलपैकी सर्व आहे का, बरोबर. मेट्रोपॉलिटन सिटी किंवा महाकाय नगर असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा कोणकोणते इथं, चेन्नई आहे, मुंबई आहे आणि चेन्नई मुंबई सर 2 तर आहे. मग सर यामध्ये पण आहे AC, यामध्ये AN आहे, यामध्ये पण आहे आणि यामध्ये पण आहे. मग सर बेंगलोर आहे का कोलकाता आहे. महाकाय नगर सांगितलंय. काय वाटतं तुम्हाला, बेंगलोर असेल का कोलकाता, कोलकाता असेल, बरोबर आहे ना. म्हणजे ACD हे याचे उत्तर आहे. बघा पुढे, खालील विधाने विचारात घ्या. पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे कापड गिरण्यांचे केंद्रीकरण झालेले आहे. 100% बरोबर आहे. इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड कापड गिरण्यांचे केंद्र आहे. योग्य विधान विचारलेले आहे. दोन्ही विधान योग्य आहे. सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला बरोबर येण्यासाठीच दिलेला होता असंही समजू शकता. तर कापड गिरण्यांवर तुम्ही लक्षात ठेवू शकता की भारताचे बोस्टन हे कोणाला म्हणतात, अहमदाबादले म्हणतात, बरोबर ना. दक्षिण भारताचे मँचेस्टर हे कोयंबतूरला म्हणतात. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. मुंबईमध्ये कापड गिरण्यांचे केंद्रीकरण झालेले आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे कापड गिरण्यांचे केंद्रीकरण झालेले आहे. पुढचा प्रश्न, 21 जूनच्या सुमारास पृथ्वीवरील दाबाच्या पट्ट्याच्या स्थानामुळे खालीलपैकी कोणत्या गोष्टी घडतात. बघा 25 ते 30 उत्तर अक्षरवृत्तास उन्हाळी पाऊस पडतो 21 जूनच्या सुमारास, बरोबर. उत्तर अक्षरवृत्तास उन्हाळी पाऊस पडतो. इथे आपले पृथ्वी आहे, इथे आपला विषुववृत्त आहे. इथे 25 ते 30 आहे, 25 ते 30 अक्षरवृत्त. इथे कमी दाबाचा पट्टा, वारे नेहमी कसे वाहतात, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. हा जास्त दाबाचा पट्टा आहे. हा 0 ते 5 अंशाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. इथे सुद्धा कमी दाबाचा पट्टा आहे, वरती जास्त दाबाचा पट्टा आहे. हे 7 ते 65 उत्तर, 7 ते 65 दक्षिण अशा पद्धतीने. आणि परत हा भाग झाल्यानंतर इथे जास्त दाबाचा पट्टा, म्हणजे हा कमी दाबाला, हा कमी दाबाला, हा जास्त दाब आहे, हा जास्त दाबाचा पट्टा आहे. तर बघा 25 ते 30 उत्तर अक्षरवृत्त दरम्यान उन्हाळी पाऊस पडतो का, पडतो, कारण उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. 100% पहिलं वाक्य बरोबर आहे. बघा 7 ते 65 उत्तर अक्षरवृत्ताच्या नैऋत्य प्रतिव्यापारी वाऱ्यापासून खंडाच्या पूर्वेस पाऊस पडतो. आता प्रतिव्यापारी वारे आहे, पश्चिमी वारे आहे, प्रतिव्यापारी वारे आहे. आता खंडाच्या
पूर्वेस पाऊस पडतो असं म्हटलेलं आहे. पूर्वेस पाऊस पडत नाही. बऱ्याच मुलांनी बरोबर लिहिलेलं असेल, परंतु पश्चिमेस पाऊस पडतो. कारण वारे कसे आहे, नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आहे, बरोबर ना. म्हणजे पश्चिमी वारे आहे, खंडाच्या पश्चिमेस पाऊस पडतो. इथे बी नंबरचं स्टेटमेंट चुकलेलं आहे. मग डायरेक्ट इथे उत्तर निघत आहे. पुढचा प्रश्न वाचण्याची सुद्धा गरज नाही. बघा 0 ते 5 दक्षिण अक्षर वृत्ताच्या आग्नेय व्यापारी वाऱ्यामुळे खंडाच्या पूर्वेस पाऊस पडतो. 100% बरोबर आहे. आता तुम्हाला 21 जून सांगितलं. आता बघा एक आपलं यूट्यूबला लेक्चर आहे, उत्तर आयन दक्षिण आयन, ते लेक्चर व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे. तर मग उत्तर आयन कधी चालू होतं, दक्षिण आयन कधी चालू होतं, उन्हाळा आयन दिन कोणता, उत्तर गोलार्धातला, हिवाळा आयन दिन कोणता, दक्षिण गोलार्धातला उन्हाळा आयन दिन कोणता, हिवाळा आयन दिन कोणता, परत वसंत संपात कधी असतो, शरद संपात कधी असतो. प्रॉपर सर्वच्या सर्व उत्तरायण दक्षिणायन असा लेक्चर आहे, ते व्यवस्थित ऐकून घ्या. बघा महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कुठली. मुलांनी घाईघाईमध्ये इचलकरंजी लिहिलेली असेल, कारण बऱ्याच मुलांना घाई असते. परंतु इचलकरंजी ही किती नंबरची आहे, 28 नंबरची महानगरपालिका आहे. तर 29 नंबरची कुठली आहे, जालना ही महानगरपालिका आहे. पुढे बघा चपला ह्या ज्या म्हणजे चंद्रपूर परभणी लातूर ह्या महानगरपालिका झाल्या. त्यानंतर पनवेल म्हणजे बघा 27 नंबरची पनवेल होती. नंतर 24, 25, 26 चपला ह्या महानगरपालिका झालेल्या आहे. बघा मी 24 पासून सांगितलं. 24, 25, 26 नंबरच्या महानगरपालिका चपला आहे, चंद्रपूर परभणी लातूर. 27 नंबरची पनवेल आहे, 28 नंबरची इचलकरंजी आहे आणि 29 नंबरची कुठली आहे, जालना ही महानगरपालिका आहे. मित्रांनो लेक्चर पुढे कंटिन्यू बघायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन परीक्षेची बघा जी आपली स्पॉटलाईटची 2 नंबरची जी टेस्ट होती बघा, त्याचे जे प्रश्न आहेत बघा, इतिहास पर्टिक्युलरली या ज्या विषयांचे प्रश्न आहेत, तर त्याची जी उत्तरं आहेत आणि त्याचा जो उहापोह आहे जो बघा तो आपण या निमित्ताने करणार आहे बघा. तर त्यातला जो पहिला किंवा तुमच्या टेस्टमधला जो 11 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, की देशाची सत्ता जी आहे इंग्रजांकडून हिंदूंकडे हस्तांतरित करणे हा राष्ट्रीय सभेचा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसचा उद्देश आहे. म्हणून इंग्रजांनी किंवा मुस्लिमांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे विचार ते मांडत असत. तर हे विचार कोणाचे असं तुम्हाला विचारलं. आता काँग्रेसच्या विरुद्ध थोडक्यात जे आहे इथं गरळ ओकलेले तुम्हाला दिसून येत बघा. मौलाना अबुल कलाम आझाद तर ऑब्व्हियसली येणार नाहीत बघा, हे तुम्हाला पहिलं जे आहे ते लक्षात आलं पाहिजे. प्राध्यापक बेग, रिचर्ड टेम्पल, मोहम्मद अली जिना. आता मोहम्मद अली जिना जे आहे ते पण सुरुवातीच्या काळात जे आहे तर ते काँग्रेसला विरोध वगैरे करत नाही बघा. काँग्रेसची अत्यंत गांधींच्या पर्टिक्युलरली गांधीयुग जेव्हा सुरू होतं बघा, तेव्हा काही आयडिओलॉजिकल डिफरन्समुळे जे आहेत ते जिना बाहेर पडतात बघा. पण काँग्रेस हे मुस्लिमांच्या विरुद्ध वगैरे काम करते किंवा हिंदूंची संघटना वगैरे असे त्यांची मतप्रभाव वगैरे दिसत नाहीत बघा. त्यामुळे जिना पण येणार नाहीत बघा. आता रिचर्ड टेम्पल जे आहेत, रिचर्ड टेम्पल यांची मध्यंतरी बरेचसे स्टेटमेंट वगैरे राज्यसभेने विचारले होते बघा. जसं मोस्ट डेंजरस मॅन असा ते रानडेंचा उल्लेख वगैरे करता सांगितलं. ॲक्च्युअलमध्ये ही जी विचारधारा आहे बघा, तर ही अलीगड विद्यापीठाची जी आहे तर विचारधारा तुम्हाला दिसून येते. अलीगडमधले जे एक प्रसिद्ध प्राचार्य आहेत बघा, प्रोफेसर थिओडर बेक, तर हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. यांनी केलेलं हे विधान होतं बेसिकली की मुस्लिमांना जे आहे राष्ट्रीय सभेपासून किंवा काँग्रेसपासून दूर ठेवणे आणि याच्या माध्यमातून फोडा आणि राज्य करा, याच्या माध्यमातून भारतांवर काँग्रेसला थोडक्यात मदत न मिळवून देण्यासाठी एक केलं त्यांची रणनीतीचा भाग होता बघा. त्यात हे थिओडर बेक वगैरे सारखी लोक प्रचंड ब्रिटिशांना जे आहे तर ते मदतच एक प्रकारे करत होते. तर त्यांचं हे विधान आहे बघा, देशाची सत्ता जी आहे ते इंग्रजांकडून हिंदूंकडे हस्तांतरित करणं वगैरे उद्देश आहे असं ते सांगतात बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न जो बघा 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे की कोण जे आहे तर शारदा सदन शाळेची पहिली विद्यार्थिनी होत्या. कारण पहिली विधवा विद्यार्थिनी कोण होत्या, गोदूबाई जोशी होत्या बघा, म्हणजेच बाया कर्वे होत्या बघा. हे उत्तर नाहीये, या दोन्ही व्यक्ती एकच आहेत हे मला सांगायचं आहे तुम्हाला. गोदूबाई जोशी असतील किंवा बाया कर्वे ज्या आहेत बघा, तर ते एकच व्यक्ती आहेत. पहिली दुसरी विद्यार्थी ऑब्व्हियसली हे उत्तर नसणार आहे.
बरोबर, किंवा रेवती कर्वे असं काही नाही बघा, इरावती कर्वे वगैरे माहिती असेल बरं, रेवती. तर शारदा गद्रे ज्या होत्या बेसिकली, शारदा गद्रे या काय होत्या, तर या शारदा सदन ज्याची स्थापना कोणी केलेली आहे, पंडिता रमाबाईंनी जी केली होती बघा. या पंडिता रमाबाईंचीच पहिली विधवा विद्यार्थिनी गोदूबाई जोशी वगैरे होत्या, ज्यांचा विवाह पुढं महर्षी दोंडो केशव कर्वे अण्णासाहेबांशी वगैरे झालेला होता बघा बेसिकली. ओके, तर शारदा गद्रे यांच्या या शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. गोदूबाई जोशी पहिला विधवा विद्यार्थिनी वगैरे होता. ही फॅक्ट जे आहे ते तुम्हाला माहित नसेल तर ते लक्षात ठेवा बघा. ओके, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये पहिली शाळा जी 1824 मध्ये बांधली, तर ती कोणी बांधली असं तुम्हाला विचारले बघा. अमेरिकन मिशनरी सोसायटीनी ही बांधलेली शाळा होती बघा बेसिकली. जसं बंगाल प्रांतामध्ये जे आहे, बंगाल प्रांतामध्ये अशी शाळा पहिल्यांदा बांधायचं काम जे आहे तर ते फिमेल ज्युवेनाईल सोसायटीने केलेलं तुम्हाला दिसून येईल बघा. याचं जे करेक्ट आन्सर असेल तरी असेल, हे बंगाल प्रांतात असेल. ओके, इथं तुम्हाला बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये विचारले 1824 मध्ये पहिली महिला शाळा वगैरे. ओके, तर ते अमेरिकन मिशनरी सोसायटीने वगैरे स्थापन केली होती बघा. तर ते फिमेल ज्युवेनाईल सोसायटीने बंगालमध्ये वगैरे केली होती बघा. बद्रुद्दीन तय्यब जे असोसिएशन असं काही नाही आहे बघा. ओके, ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, ऑप्शन नंबर 1 जे असेल ते करेक्ट आन्सर असेल बघा. पुढचा जे आहे बघा 14 नंबरचा क्वेश्चन, की मुंबईत मजुरांसाठी रात्रशाळा सुरू करणारे भिकोबा चव्हाण हे कोणत्या समाज, प्रार्थना समाजाचे मेंबर दिसून येतात बघा. भिकोबा चव्हाण जे आहे ते मजुरांसाठी रात्रशाळा वगैरे जे सुरू केले. प्रार्थना समाज तुम्हाला माहिती आहे बघा 1867 मध्ये जे आहे तर ते या प्रार्थना समाजाची स्थापना आहे. आत्माराम पांडुरंग तरखडकर जे आहेत किंवा MG रानडे असतील याच्यामध्ये, केशवचंद्र सेन जे आहेत बेसिकली ते काय करतात, तर इथे येऊन आत्माराम पांडुरंग तरखडकरांना भेटतात आणि मग इथं स्थापना वगैरे होते. म्हणजे प्रार्थना समाज मी वारंवार सांगतो बाकी प्रार्थना समाज म्हणजे काय, तर महाराष्ट्रातला ब्राह्मण समाजासारखा आहे थोडक्यात. ओके, सेम आयडिओलॉजी तुम्हाला दिसून येईल बघा. तर प्रार्थना समाज जे आहे त्यांच्या रिलेटेड असणारी व्यक्ती भिकोबा चव्हाण, ज्यांनी मुंबईमध्ये मजुरांसाठी काय केली, तर रात्रशाळा वगैरे सुरू केली बघा. त्याच्यानंतर बघा हैदराबाद मुक्ती संग्राम जो आहे बघा, जो तुम्हाला विचारला जातो बघा, तर त्यामधल्या 5 वैयक्तिक सत्याग्रही, जसे तिकडं वैयक्तिक सत्याग्रह जे आहेत आचार्य विनोबा भावे असतील बघा, किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील, ब्रह्मदत्त असतील, हे जे जसे वैयक्तिक सत्याग्रह होते, तसे हैदराबाद संस्थानात देखील इंडिव्हिज्युअल सत्याग्रह झाले होते. आणि यांची निवड जी आहे ती परत एकदा गांधीजींनी जी केली होती बघा, किंवा गांधीजींनी तिकडे निवड केली होती. जसं हे विनोबा भावे, जवाहरलाल नेहरू, ब्रह्मदत्त हे जे सांगितले, हे सगळे लोक आहेत ना, हे कुठले आहेत, तर हे देशामध्ये जे झालं बघा, देश पातळीवर जे झालं होतं. ओके, क्रिप्स मिशन वगैरे च्या आधी जे आहे जे झालं होतं बघा, की ऑगस्ट ऑफर नाकारल्यानंतर जे आपण केलं होतं, तर त्या इथली लोक दिसून येतात बघा. तुम्हाला हैदराबाद मुक्ती संग्रामात कोण होती ते विचारलेत बघा. तर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये तुम्हाला दिसून येईल बघा, स्वामी रामानंद तीर्थ असतील, हिरालाल कोटेचा, मोतीलाल मंत्री, अच्युतराव देशपांडे आणि देवराम चव्हाण. हा, ही 5ही लोक आहे बघा. श्रद्धानंद वगैरे इथं नाहीयेत. ओके, किंवा श्रद्धानंद इथं असल्यामुळे ते पण येणार नाहीत बघा. देवराम चव्हाण, अच्युतराव देशपांडे, मोतीलाल मंत्री, हिरालाल कोटेचा आणि स्वामी रामानंद तीर्थ हा जो आहे पर्याय. तर ही 5 व्यक्ती अशा आहेत बघा. स्वामी रामानंद तीर्थांचं कार्य तर तुम्हाला माहितीच बघा, बरोबर. स्वामी रामानंद तीर्थ यांचं जे ओरिजिनल नाव आहे बघा, ते पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगताल, किंवा त्यांनी कोणत्या एक शाळा आहे बघा, तर ते शाळांची स्थापना वगैरे केली आणि तिथं त्यांचं कार्य जे चालायचं बघा तिथून, तर ते मला तुम्ही सांगणं अपेक्षित आहे बघा. आय होप की तुम्ही कमेंटमध्ये ह्या गोष्टी सांगाल बघा. वरती ते दिलेत बघा वैयक्तिक सत्याग्रह, ते मुद्दाम असं दिलेलं होतं बघा. पहिलं नाव जे मुद्दाम मी विनोबा भावे दिले, की वैयक्तिक सत्याग्रह दिसले की तुम्ही टिक करावं. ओके, ते ऑब्विसली चुकवायला परीक्षेत अशा गोष्टी होऊ नयेत बघा. ओके, 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, की विधान विचारात घ्या आणि व्यक्तिमत्व कोणतं आहे बघा. इंदू प्रकाशमध्ये महिलांच्या प्रश्नावर सविस्तर लिहिले बघा. इंदू प्रकाश तुम्हाला माहिती आहे बघा, विष्णू शास्त्री पंडितांचं जे आहे ते हे कार्य बघा. आता एकाच ह्याच्यावरनं जे आहे विष्णू शास्त्री पंडितपणेचं उत्तर येऊन जाईल. स्वतः एका विधवेशी लग्न केलं, किंवा हिंदू धर्म व्यवस्थापन सभा, असं वाटतं बघा आपल्याला हिंदू धर्म व्यवस्थापन सभा वगैरे असल्यावर विष्णू बाबा ब्रह्मचारी वगैरे असतील. ओके, तर ते असं नाही बघा. विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहेत ते असं वाटू शकतं आपल्याला, की ज्या विष्णूमध्ये इकडे विष्णू पलुसकर पण टाकले बघा मी मुद्दा, म्हणजे काय असतील संगीत क्षेत्राशी जे आहे प्रचंड मोठं नाव. इथं विष्णू शास्त्री पंडित जे आहेत
जसं हिंदू प्रकाश म्हणजे ऍक्च्युअली काय होतं, सोमप्रकाश नावाचं वृत्तपत्र होतं बघा. कोणाचं? ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि या विष्णूशास्त्री पंडितांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागरच म्हणतो आपण. ओके, ऑप्शन नंबर 3 जे असेल त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा 16 नंबरचा क्वेश्चनचा. 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, की जोड्या तुम्हाला दिलेल्या बेसिकली आणि कोणत्या जोड्या बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलंय बघा. वराड बीडी कामगार संघ NL हरदास यांची बरोबर आहे बघा, किंवा इंडियन फेडरेशन ऑफ लेबर मानवेंद्रनाथ रॉय, हे पण विधान बरोबर आहे बघा. बरोबर आहे. वराड बीडी कामगार संघ, जसं आपलं जे तुम्हाला माहिती आहे बघा, कामगार संघटना आणि त्याचे जनक जे आहे बघा नारायण मेघाजी लोखंडे असतील तर यांनी स्थापन केली. किंवा मध्ये बघा सोशल सर्व्हिस लीगवर जे आता रिसेंट कंबाईन मेन्सला प्रश्न विचारून गेला बघा, नाम जोशी यांनी जे स्थापन केले होते बघा. किंवा नरे बोले तालचेरकर यांच्या संघटनेवरती जे आहे तर त्याच्यावर देखील प्रश्न जे आहे ते विचारून झाला बघा. तसं वराड बीडी कामगार संघ जे आहे ते NL हरदास यांचा, किंवा इंडियन फेडरेशन ऑफ लेबर आयटक लाला लाजपत राय यांच्या माहिती असेल बघा तुम्हाला. जसं इथं आयटक लाला लाजपत राय दिले, पण हे आयटक नाही आहे बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन आहे. ओके, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. बरोबर. याची स्थापना 1929 ला आहे. लालाजींचा मृत्यू 1928 मध्ये, 1 वर्ष आधी झालेला दिसून येतं बघा. ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन बरोबर जे आहे तर तो VV गिरी यांचं नाव जे आहे प्रामुख्याने जोडू शकता बघा. VV गिरी, वराहगिरी, व्यंकटगिरी, जे परत पुढे जाऊन जे आहे भारताचे राष्ट्रपती वगैरे बनले बघा, तर ते कामगार चळवळीमधूनच पुढे येतात बघा. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशनशी निगडीत असलेलं नाव जे आहे तर ते VV गिरी यांचं तुम्ही घेऊ शकता बघा. लालाजींचा मृत्यू याच्या आधी झाला. लालाजी आयटकशी ऑब्विसली पहिले प्रेसिडेंटच लालाजी आहेत, पण ते आयटकचे आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन नाही येते, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे ते वेगळं आहे. बरोबर. तर कोणत्या जोड्या बरोबर आहे? ब बरोबर नाही बघा. ओके, हे सॉरी क जे आहे ते इथं ऑप्शन C पाहिजे बघा इथं बेसिकली. तर अ आणि ब. ओके, ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, म्हणजे C जे आहे ते चुकीचं राहील, फक्त अ आणि ब जे आहे तर ते बरोबर आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे कृष्णाजी खाडिलकर यांच्या किचकवध नाटकामधील किचक, हे जे आता किचकवध हे जे नाटक होतं बेसिकली, कृष्णाजी खाडिलकर किंवा काकासाहेब खाडिलकर जे आहेत बघा बेसिकली, यांच्या ह्या नाटकावर बंदी पण होती बघा. तुम्हाला माहिती आहे बघा, मराठी नाट्यकर्मी क्षेत्रामध्ये जे आहे, नाट्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव असलेले काकासाहेब खाडिलकर, जे क्रांतिकार्यामध्ये देखील यांचं नाव येतं बघा. स्वतः बॉम्ब वगैरे बनवायचं प्रशिक्षण वगैरे यांनी घेतलेलं होतं बघा. तर यांनी एक किचकवध नावाचं जे नाटक लिहिलं बघा, 1907 मध्ये आलेलं हे नाटक आहे. हे लॉर्ड कर्झन किचक याचं जे आहे, किचकाचा वध करतं म्हणजे हे लॉर्ड कर्झन यांचं प्रतीक मानलं जातं बघा. बंगालच्या पार्टिशन झाली बघा 1905 मध्ये, बंगाल फाळणी, किंवा याचा जो सगळा रूल होता बघा कर्झनचा, त्या कर्झनवर टीका करण्यासाठी कर्झनचे ओरबाडे जे आहेत या नाटकाच्या म्हणजे माध्यमातून घेतलेले आहेत बघा, तुम्हाला दिसून येईल बघा. तर ते किचक वध जे आहे तर त्यातला किचक सिम्बॉलिक आहे कोणाचं, तर लॉर्ड कर्झन यांचं, कृष्णाजी खाडिलकर, काकासाहेब खाडिलकरांचं. या नाटकावर बंदी होती बेसिकली. ओके, किचक वध. त्याच्यानंतर बघा की वर्णनावरून व्यक्तिमत्व ओळखायचे बघा. अखंड भारत हे जे मॅगझिन होतं तर याचे संपादक आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचा हयातीत उभारलेला, म्हणजे त्यांच्या हयातीत उभारलेला बाबासाहेबांचा थोडक्यात पहिला पुतळा यांच्या प्रयत्नातनं वगैरे साकारला होता बघा. तर ह्या फॅक्टवरनं सुद्धा जे आहे ते तुम्हाला बरं, जर बाबासाहेबांविषयी जर तुम्ही दलित चळवळीमध्ये किंवा समाज सुधारक सदरीत जरी वाचलं असतं तर ते भाई माधवराव बागल जे आहेत, ओके, भाई माधवराव बागल यांनी हे सगळं उभारलं होतं बघा. अखंड भारत, अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी कार्य केलं होतं बघा. किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातील पहिले सत्याग्रही म्हणून त्यांना ओळखलं जातं बघा. पहिले सत्याग्रही जे आहेत, ओके, जसं तुम्ही हैदराबाद मुक्ती संग्रामातले वैयक्तिक सत्याग्रही वगैरे बघितले किंवा देश पातळीवरचे तुम्ही बघता, तसं महाराष्ट्र कर्नाटक या वादावर, सीमा प्रश्नावर देखील जो वाद झाला तर तिथं जो पहिले सत्याग्रही म्हणून काम केलं होतं ते भाई माधवराव बागलांनी काम केलं. दुसरी बघा, भाई माधवराव बागल जे आहेत तर ते प्रचंड मोठं नाव आहे बघा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये. आणि बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीमध्ये जो बाबासाहेब जिवंत असताना थोडक्यात त्यांचा जो पहिला पुतळा जर कोणी उभा केला असेल तर तो भाई माधवराव बागलांनी केलेलं तुम्हाला दिसून येतं. तर ते काही जे डेटा जो आहे बघा, तुम्हाला काही सगळेच प्रश्न जे नाही आले तुम्हाला तरी काही अडचण नाही बघा, पण काही डेटा जो आहे तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पडावी जे आहे किंवा तुमच्या डेटा असेल बघा त्याच्यामध्ये भर पडावे म्हणून देखील
दिलेला तुम्हाला दिसून येतो बघा. तर भाई माधवराव बागल जे असतील तर याचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बघा लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याशी निगडीत असणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी असं तुम्हाला विचारले बघा. सतीप्रथा बंदी यांनीच केली आहे बघा. 1829 मध्ये सतीबंदी जी केली बघा. 1827 तो 135 पर्यंत जो कालखंड आहे हा बेंटिकचा कालखंड आहे. सतीप्रथा बंदी यांनीच केली बघा. मॅकॅले मायनिट्स याच्याच कालखंडात आले. मॅकॅलेचे जे शिक्षण धोरण आहे बघा, झिरपता शिक्षणाचा सिद्धांत जे म्हणतो ते पण याच्याच कालखंडात आले. आणि ठगांचं निर्मूलन, बरोबर, ठगांचं निर्मूलनासाठी तर बेंटिक प्रसिद्ध आहे बघा. ओके, तर हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत तर ते त्याच्या निगडीत आहे बघा. कोणत्या निगडीत आहे तर तिन्ही पण गोष्टी ज्या आहेत तर त्या निगडीत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर बनून जातं बघा. ओके, हे सगळे होते बघा इतिहास विषयाचे प्रश्न. धन्यवाद. कंबाईनच्या दुसऱ्या टेस्टमधले आपण करंटचे प्रश्न बघूयात. सो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या बघा तिच्यावर, कधीपासूनचं करंट करायचं. मी मागच्या याच्यात पण सांगितलं होतं तुम्ही 1.5 वर्षापासूनचं करंट जे आहे ते याच्यासाठी केलं पाहिजे. ओके, याच्यासाठी नोट्स आहेत, आपली बॅच पण अवेलेबल आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकदाही नकार अधिकार वापरलेला नाही? सो याच्यामध्ये जे आहे फ्रान्स जो आहे बघा त्यांनी एकदा पण नकार अधिकार वापरलेला नाही. आणि फ्रान्स बरोबर दुसरा UK यांनी एकदा पण वापरला नाही. सर्वाधिक ज्यांनी वापरलेला आहे तो कोण आहे? रशिया जे आहे बघा. रशियाने सर्वात जास्त वेळा नकार अधिकार वापरलेला आहे. नकार अधिकार यालाच आपण वेटो पॉवर म्हणतो. जर एकाने नाही म्हटलं तर बाकीच्यांना पण काही करता येत नाही. सो सर्वाधिक वेळा रशियाने वापरलेला आहे बघा. दुसरा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणत्या राज्याने पर्यटनासाठी गाईड सोबत असणे बंधनकारक केले? मेघालय. मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की एक कपल हनीमूनसाठी मेघालयमध्ये गेलं होतं आणि तिथं जे आहे त्या कपलमधला जो पुरुष होता त्याची हत्या करण्यात आली. आणि मग त्याच्यामुळे जे आहे की मेघालय सरकारने जे आहे हा निर्णय घेतला बघा. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे आपला, GOSAT GW सॅटेलाईट हा वातावरणातील बदलांसाठीचा सॅटेलाईट कोणत्या देशाने 29 जून 2025 रोजी जे आहे तर ते अवकाशात प्रक्षेपित केला? उत्तर आहे जपान. क्लायमेट चेंज संबंधी जे आहे हा सॅटेलाईट जपाननी पाठवलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र शासनाने जे आहे 1965 मध्ये शेतकरी मासिकाची स्थापना केली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय शरद पवार यांच्या संकल्पनेतून हा जन्म झाला, तर हे चुकीचं आहे. इथं जे आहे आपल्याला माननीय वसंतराव नाईक यांच्या संकल्पनेतून हे आलं होतं. सो उत्तर फक्त जे आहे ए आहे. ओके, सो शेतकरी मासिक जे आहे ना ते शेतकऱ्यांसाठी त्या गोष्टी तिच्यामध्ये डील करण्यात आल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या देशाने बिग ब्युटिफुल बिल मंजूर केलेलं आहे? उत्तर आहे अमेरिका. बिग ब्युटिफुल बिल हे काय प्रकरण आहे? बिग ब्युटिफुल बिलमध्ये अशा गोष्टी आहेत की बिग ब्युटिफुल बिलामुळे काय झालं, ज्या काही निवडणुकीच्या काळात गोष्टी सांगितल्या जातात, आश्वासनं दिली जातात, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींसाठी अमेरिकेमध्ये कायदा पारित करणं गरजेचं असतं. त्याच्याकरता त्यांनी हे बिग ब्युटिफुल जे आहे ते पारित केलं. ओके, म्हणजे निवडणुकीच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी. ओके, डन. भारतात सर्वप्रथम जे आहे आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन कधी करण्यात आलं होतं? तर हे आयोजन 1951 मध्ये करण्यात आलं होतं. मुळात सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे 1951च्या बाबतीमध्ये की नवी दिल्लीमध्ये हे आयोजन झालं. आता हा प्रश्न विचारण्यामागचं गणित असं आहे की क्रीडा धोरण आपलं 2025 मध्ये आता नव्याने आलेलं आहे. याच्या आधी 1984 मध्ये 1984 मध्ये पहिलं क्रीडा धोरण आलं, त्याला 2001 मध्ये आपण रिवाईज केलं. असा सगळा सिनेरिओ होता. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार असलेल्या गेडन फ्रोडन ट्रस्टची स्थापना कधी झाली होती? तर गेडन फ्रोडन ट्रस्ट जे आहे 2025 मध्ये जे आहे 2015 मध्ये स्थापन झालं होतं. आता याच्यामध्ये काय आहे ना की दलाई लामा जे आहेत तर पुढचे दलाई लामा किंवा दलाई जे काही तिबेटियन धर्मगुरू आहेत ते कोण असतील याची जी आहे निवड करण्यासाठी हे केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा, राजापूर बारसू येथली कातळ शिल्प जतन करण्याचं उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला आदेश दिले. कातळ शिल्प जी आहे ही राजापूर बारसू ही नेमकी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत? उत्तर आहे रत्नागिरी जे आहे बघा. रत्नागिरी याच्यासाठी पण न्यूजमध्ये होतं की तिथं 6 ब्लॅक पांथर सापडलेत. ओके, राज्यसेवेमध्ये पण मी एक प्रश्न तसा विचारला होता की हा जिल्हा जो आहे याच्यामध्ये 99% वनं जी आहेत ती खाजगी आहेत. सो तो पण एक मेजर कन्सर्न होता. त्याच्यानंतर AH-64E अपाचे गार्डियन हेलिकॉप्टर आपण कोणत्या देशाकडून घेणार आहोत? उत्तर आहे अमेरिका. अपाचे गार्डियन जे आहे याला अपाचे हेलिकॉप्टर्स याला जे आहे AH-64E याला अपाचे गार्डियन असं नाव दिलं जातं. अमेरिका जे आहे बघा.
त्याच्यानंतर COP30 येत्या काळामध्ये 10 नोव्हेंबर 2025 रोजी कुठल्या देशामध्ये आयोजित होणार आहे? सो COP30 जे आहे ब्राझीलमध्ये जे आहे तर ते आयोजित करण्यात येत आहे बघा, बेलेम ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. ओके, तर तिथं जे आहे COP30 जे आहे तर ते आयोजित होत आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा, मतदार याद्यांची संबंधित मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी जी आहे की ज्याला सिस्टेमिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हटलं गेलं, हे कोणत्या राज्यामध्ये केलं गेलं तर ते बिहारमध्ये केलं गेलं. आणि येत्या काळामध्ये ते वेस्ट बेंगॉलमध्ये होऊ शकतं, त्याच्या संबंधीचे पण जे आहे सूचक सूचना दिल्या गेलेल्या आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याने महिलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षण देण्याची घोषणा केली? उत्तर आहे बिहार. बिहारने जे आहे ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यासाठी बिहार जे आहे तर ते ज्या काही उपाययोजना गरजेच्या आहेत ते करत आहे सध्या, त्यामुळे बिहार हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे बघा ती म्हणजे काय, तर भारताने कोणत्या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांना महात्मा फुले योजनेचा 50% निधी दिला जाईल असं म्हटलेलं आहे? तर ते तमिळनाडूचं मॉडेल आहे आणि त्या तमिळनाडूच्या मॉडेलनुसार आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या करणार आहोत. भारतासह खालीलपैकी कोणत्या देशासाठी UAEने आजीवन निवासासाठी गोल्डन व्हिसा आणलेला आहे बघा? सो भारतासह जे आहे बांगलादेश हा असा देश आहे की ज्याच्यासाठी UAEने गोल्डन व्हिसा जो आहे तर तो आणलेला आहे. आन्सर इज बांगलादेश जे आहे बघा इथं. ओके, त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न याच्यातला, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये गांजा कायदेशीर आहे बघा? सो उत्तर जे आहे भारताला वगळा याच्यातून, भारत जिच्यात नाही ते तुमचं उत्तर आहे. भारतामध्ये गांजा कायदेशीर नाही. सो कॅनडा, उरुग्वे, थायलंड, जर्मनी इथं सगळे दूर जे आहे तर तो कायदेशीर आहे. भारतात मात्र बेकायदा आहे. मधल्या काळामध्ये जे आहे याच्या संबंधीच्या बऱ्याच न्यूज होत्या, त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची होती. ओके, थँक्यू. आजच्या टेस्ट सिरीजमधले जे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिचे क्वेश्चन आहे त्या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, बघायचे क्वेश्चन नंबर 36 पासून आपण सुरुवात करूयात. इथून तुमची इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन जे आहे ते सुरू होता आहेत आणि मग त्याच्यानंतर पुढचे जे 15 असणार आहे ते पॉलिटिचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहे. एकदम सिम्पल आणि फॅक्च्युअल क्वेश्चन होता. काही वस्तू समाजाने उपभोग घेतल्याच पाहिजे अशा असतात, त्या बाबतीत समाजातील घटकांना पसंतीक्रम नसला तरी चालतो. या वस्तू किंवा सेवा समाजाच्या हिताच्या आहेत असे शासन ठरवते आणि या वस्तू व सेवा समाजाला निशुल्क उपलब्ध असतात किंवा अत्यल्प शुल्क त्यासाठी मोजायला लागतात. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो गुणात्मक वस्तू. ओके, हां, एकदम फॅक्च्युअल आणि एकदम सिम्पल क्वेश्चन होता. ओके, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला शासन पुरवत असतं, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, त्याच्यावरचा हा प्रश्न होता. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 37 मध्ये, अर्थव्यवस्थेतील उत्पादनाच्या विविध घटकांच्या समन्वयासाठी कोण जबाबदार असतो किंवा असतात? ओके, आता याचं खरं तर उत्तर काय आहे? फक्त उद्योजक आहे. आपण अर्थव्यवस्थांचे प्रकार बघतो, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था. त्यातली जी भांडवलशाही अर्थव्यवस्था असते त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या विविध घटकांचा समन्वय कोण घडत असतं? तर उद्योजक त्या ठिकाणी घडवत असतो. सरकारी अधिकारी नाही, कुशल कामगार नाही आणि वित्तीय संस्था सुद्धा नाही. म्हणजे भांडवलशाहीची जी वैशिष्ट्य आहेत तर प्रमुख वैशिष्ट्यच तेच आहे. काय? उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात वाव असतो आणि उद्योजक काय करतो? त्याचे स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक जो 37 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 38 कडे. दारिद्र्यासंबंधीचा हा प्रश्न आहे. मानवी विकासाच्या संदर्भात शाश्वततेचा अर्थ काय आहे? ओके, मानवी विकासाच्या संदर्भात शाश्वततेचा अर्थ काय आहे? आणि या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिले होते. दारिद्र्य आणि मानवी वंचिततेची सध्याची पातळी टिकवून ठेवणे नाही. शाश्वत विकास म्हणजे काय आहे? तर येणाऱ्या काळामध्ये संसाधनं आपल्याला अशा पद्धतीने वापरायची आहेत किंवा आज आपल्याला संसाधनं अशी वापरायची आहेत की येणाऱ्या काळामध्ये ते टिकून राहिले पाहिजे किंवा येणाऱ्या जनरेशनसाठी त्यांची जी ॲबिलिटी आहे, त्यांची जी उपलब्धता आहे ती टिकून राहिली पाहिजे. सो सध्याची पातळी टिकून ठेवणं आहे. राष्ट्रांमध्ये आणि देशांमधील जीवनशैलीत व्यापक असमानता राखणं. इथं असमानता शब्द आला, इथं हा पर्याय कॅन्सल झाला. संधींमध्ये, आंतरपिढ्यांमध्ये आणि पिढ्यानपिढ्यांगत समन्वय सुनिश्चित करणं. येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा त्याचे इक्वल बेनिफिट्स मिळाले पाहिजे हे कन्फर्म करायचं असतं. त्याच्यामुळे इथं जर का तुम्ही बघितलं पर्याय क्रमांक 1 फक्त C त्याचं उत्तर आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये D पुन्हा याचं उत्तर नाही. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा. बहुआयामी दारिद्र्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
ओके, जर का तुम्ही इथं बघितलं प्रश्न क्रमांक 39 मध्ये तर तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्याच्यातलं तुम्हाला सत्य विधान त्या ठिकाणी विचारलेलं आहे. हे केवळ उत्पन्नाच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करते नाही, बहुआयामी आहे, मल्टी डायमेन्शनल आहे. फक्त उत्पन्न कसं असणार आहे हे प्रामुख्याने विकसित देशांमध्ये वापरले जाते, चुकीचं आहे. सगळीकडे ते वापरलं जातं. आरोग्य आणि शिक्षण हे गरिबीचे परिमाण मानत नाही, उलट त्याच्यामध्ये आरोग्य आणि गरिबीचा समावेश आहे. चौथं उत्तर जे आहे हे उत्पन्नावर आधारित मापाच्या तुलनेत दारिद्र्याचे अधिक व्यापक माप प्रदान करते. सो या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 40 कडे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत पुढीलपैकी कोणते घटक अंतर्भूत आहे? ओके, आता LPG म्हणजे 1991च्या आर्थिक सुधारणांमध्ये तुम्ही जे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण शिकता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जागतिकीकरण जे आहे म्हणजे काय, भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थांसारखीच तयार करणे, त्याला आपण काय म्हणतो, जागतिकीकरण असं म्हणतो. वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह आहे, भांडवलाचा मुक्त प्रवाह आहे, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह आहे आणि श्रमाचा मुक्त प्रवाह आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती श्रम असेल, भांडवल असेल किंवा तंत्रज्ञान आहे ते काय करणे, तर सुसंगतरित्या एका देशाकडनं दुसऱ्या देशाकडे ट्रान्सफर झालं पाहिजे. सो त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 40 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात. नियोजनासंबंधीची पुढील विधाने विचारात घ्या. ओके, भारतामध्ये नियोजन कधी सुरू झालं? 1951 पासून पंचवार्षिक योजना आपण सुरू केल्या आणि पंचवार्षिक योजनांच्या रूपाने भारतामध्ये जे आहे ते नियोजन सुरू झालं होतं. आर्थिक नियोजनाची जी पहिली संकल्पना आहे ती नॉर्वेजियन प्राध्यापक क्रिस्टियन शोनहेडर यांनी 1910 मध्ये मांडली होती. पहिलं विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं होतं, कारण की रशियाने नियोजनाला सुरुवात केली होती 1928 पासून. ओके, इथं तुम्हाला 1938 असं त्या ठिकाणी दिलेलं होतं. दुसरं विधान चुकीचं आहे आणि सन 1934 मध्ये सर विश्वेश्वरय्या यांनी दिलेल्या भारतासाठी नियोजित अर्थव्यवस्था या ग्रंथात साम्यवादी नसलेल्या राष्ट्रांनी जलद आर्थिक विकासासाठी नियोजनाचा स्वीकार केला पाहिजे असे प्रतिपादित केले होते. सो ए आणि सी विधान बरोबर आहे. बी विधान जे आहे ते चुकीचं आहे. इथे तुम्हाला काय विचारलं होतं, बिनचूक विधाने कुठली आहे? सो पर्याय क्रमांक 3 अ व क जे आहे ते त्या ठिकाणी बिनचूक आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 42 कडे. इथे पुन्हा तुम्हाला सार्वजनिक कर्जासंबंधी 3 विधानं दिली होती आणि याच्यामधनं तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं होतं. बरोबर, सरकार काय करते, कर्ज घेते. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज असे 2 कर्जाचे प्रामुख्याने आपण प्रकार करतो. बाह्य कर्ज जे असतात ते दुसऱ्या देशांकडनं घेतलेले असतात. अंतर्गत कर्जाची उभारणी जी असते ती देशांतर्गत असते किंवा देशामध्ये केली गेलेली असते आणि त्या अनुषंगाने दोघांचंही जे रेग्युलेशन आहे किंवा दोघांचंही जे नियोजन आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत केलं जातं. तिथं दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटलं होतं, वित्त मंत्रालयामार्फत. वित्त मंत्रालय नाही तर तिथं सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाहिजे होतं. सो पहिलं आणि तिसरं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या बाह्य व्यावसायिक कर्जामध्ये वाढ झालेली आहे, कारण भारतापेक्षा जागतिक बाजारपेठेतील व्याजदर खूपच कमी आहे. सो अ आणि क विधान त्या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. फक्त ब विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 42 जो आहे त्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 43 कडे. एम नरसिंहन कमिटी 1 बद्दल तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका ज्या आहेत त्यांना स्ट्रेंथन करण्यासाठी, बळकट करण्यासाठी काही शिफारशी केल्या होत्या. बँकांना विशिष्ट पातळीवरील कार्यात्मक लवचिकतेची खात्री देणे, पहिलं अगदी बरोबर आहे. त्यांना फ्लेक्झिबिलिटी प्रदान केली पाहिजे जर का सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना प्रॉफिटमध्ये आणायचं असेल तर. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत असलेली अंतर्गत स्वायत्तता कमी करणे. स्वायत्तता वाढवली पाहिजे, कमी केली पाहिजे का नाही. त्यांचे निर्णय त्यांना स्वतःला घेऊ द्या. प्रत्येक वेळी निर्णय लादणं हे योग्य ठरत नाही. बँकांच्या कामकाजात अधिक प्रमाणात असलेली व्यावसायिकता कमी करणे, उलट काय आलं पाहिजे, कमर्शियल अप्रोच त्या ठिकाणी आला पाहिजे. सो या ठिकाणी बी आणि सी विधान चुकीचं आहे. फक्त ए विधान बरोबर आहे. इथे तुमच्या लक्षामध्ये मी इथं काय म्हटलं होतं, उद्दिष्ट असलेला पर्याय निवडा. इथे तुम्हाला काय दिले, 3 विधान दिले होते. फक्त अ विधान जे आहे या ठिकाणी बरोबर आहे. सो 43वा प्रश्न जो आहे त्याचा आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर. प्रश्न क्रमांक 44 जो आहे, मॉनेटरी पॉलिसी, ज्याला आपण मराठीमध्ये मौद्रिक धोरण असं म्हणतो. मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी करताना भाववाढ अधिक वाढण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने घेतलेल्या संकोचक भूमिकेला काय म्हटलं, तर त्याला आपण आक्रमक भूमिका असं म्हणतो. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये खूप जास्त पैसा झालेला असतो तेव्हा जनरली काय होते, महागाई वाढलेली असते आणि जेव्हा पैसा कमी करायचा असतो किंवा जेव्हा महागाई कमी करायची असते तेव्हा अर्थव्यवस्थेतनं पैसा कमी केला
जातो. सो पहिलं ज्याचं उत्तर आहे आक्रमक भूमिका, याला इंग्लिशमध्ये हॉकी स्टान्स असं म्हटलं जातं. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 45. पुन्हा एकदा फॅक्च्युअल क्वेश्चन होता. आर्थिक विषमतेची वाढती दरी सामाजिक न्यायाच्या तत्वाशी आणि एकूणच मानव कल्याणाशी विसंगत असूनही वास्तविक परिस्थिती मात्र विषमतेची वाढत जाणारी आहे आणि विषमता यांच्या सहअस्तित्वाचे अध्ययन करून पुढीलपैकी उलट्या यू आकाराचा वक्र जो आहे तो पुढीलपैकी कोणी मांडला असं या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. आणि इथं वेगवेगळ्या काय दिले, इकॉनॉमिक्सची तुम्हाला नावं त्या ठिकाणी दिलेली आहे. सो उलटा यू जी कर्व आहे ती प्रोफेसर कुझनेट्स यांनी मांडली होती. तुम्हाला सगळ्यांना कुझनेट कर्व्ह पण माहिती असेल. कुझनेट कर्व आपण लेक्चरमध्ये हे शिकलेलो आहोत की कुझनेट कर्व काय असते. पुढे बघा प्रधानमंत्री जनधन योजनेच्या उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये असलेला योग्य पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहे आणि हे 4च्या 4ही पर्याय काय होते या ठिकाणी बरोबर होते. सर्व कुटुंबांना मूलभूत बँक खाते त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. रुपे डेबिट कार्ड त्यांना मिळालं पाहिजे. वित्तीय साक्षरता कार्यक्रम त्या ठिकाणी राबवायचा होता जेणेकरून लाभार्थी उपलब्ध वित्तीय सेवांचा सर्वोत्तम उपयोग करू शकतील. ओव्हरड्राफ्ट खात्यांच्या कर्ज कसूर कव्हर करण्यासाठी पत हमी निधीची स्थापना त्या ठिकाणी करायची होती आणि स्वावलंबन सारख्या असंघटित क्षेत्रासाठीच्या पेन्शन योजना उपलब्ध करून द्यायच्या होत्या. तुम्हाला दरवेळेसच्या एक्झाममध्ये एक तरी प्रश्न असतो जो योजनांवरती विचारलेला असतो. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 47 मध्ये जे ई रुपी आहे भारताचं डिजिटल करन्सी आहे त्याच्याबद्दल चुकीचे विधान त्या ठिकाणी निवडायचे होते. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते चुकीचं आहे. का? कारण की ई रुपीचं जे कन्व्हर्जन आहे ते रोख पैशामध्ये किंवा बँकेतील ठेवींमध्ये करता येते आणि इथे तुम्हाला काय म्हटलं होतं करता येत नाही. सो चुकीचं विधान विचारलं होतं. तिसरं विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी मग विधान क्रमांक 1, 2 आणि 4 त्या ठिकाणी बरोबर आहे. ई रुपी हे विधिग्राह्य चलन दर्शवणारे डिजिटल टोकनच्या स्वरूपातलं चलन आहे, करन्सी आहे. ई रुपीचे मूल्य नोटांच्या मूल्य इतकेच असते. ते इक्विव्हॅलंट आहे डिजिटल रुपया आणि ऍक्च्युअल रुपया. राहील लक्षामध्ये. ई रुपीचे वितरण वित्तीय मध्यस्थ संस्थांच्या माध्यमातून केले जाते. काही मध्यस्थ संस्था असतात बाजारातल्या तर बाजारांच्या यांच्या मदतीने काय केलं जातं तर त्याचं वितरण त्या ठिकाणी केलं जातं. पुढे बघा प्रश्न क्रमांक 48 निरपेक्ष वेळ लाभ सिद्धांत कोणी मांडला. ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज थेरी ही ॲडम स्मिथ यांची आहे. कोणाची आहे? ॲडम स्मिथ. पुढचं जागतिक बँक जगातील विविध देशांचे राष्ट्रीय उत्पन्न गटांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी निकष जाहीर करते. देशाचे हे वर्गीकरण कोणत्या आधारावरती केले जाते? दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावरती केले जाते. प्रश्न क्रमांक 49 पहिलं पर्याय त्याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 50 कडे पुढील विविध विधान विचारात घ्या. इथे 2 विधानं तुम्हाला दिलेली आहे, विधान अ आणि विधान ब. विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला आपण ACZ असं म्हणतो हे स्थापन करण्याचं धोरण 2000 मध्ये जाहीर करण्यात आलं आणि हे धोरण 9व्या पंचवार्षिक योजनेला समांतर अशा 5 वर्षांच्या कालावधीमध्ये राबवायचे होते. सो या ठिकाणी दोन्ही विधानं काय आहेत त्या ठिकाणी बरोबर आहेत. ठीक आहे. हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 50. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 51 पासून आपले पॉलिटिकल सायन्सचे किंवा राज्यघटनेचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सुरू होता आहेत. ओके चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 50 कडे पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा. इथं तुम्हाला 3 विधानं त्या ठिकाणी दिलेले आहेत की 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषा आहेत. पहिलं विधान अगदी बरोबर आहे. परिशिष्ट म्हणजे काय असतात तर वेगवेगळ्या याद्या आहेत ज्या कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटनेच्या शेवटी दिलेल्या आहेत. 21वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967 अन्वये सिंधी भाषेचा 8व्या परिशिष्टामध्ये समावेश केला गेला. बरोबर आहे. 92वी घटनादुरुस्ती 2003 नुसार बोडो, डोगरी, मैथिली व संताली या भाषांचा समावेश केला गेला. हे पण बरोबर आहे. 4थं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. 96वी घटनादुरुस्ती 2011ची आहे आणि यानुसार काय केलं ओरिया भाषेस ओडिया असे नाव देण्यात आले. पहिले ओरिसा होतं नंतर ते ओडिया केलं. सो प्रश्न क्रमांक 51चं उत्तर हे 4थं आहे. पुन्हा बघा प्रश्न क्रमांक 52 मध्ये तुम्हाला 2 विधानं दिले होते. विधान अ जे आहे ते सिक्कीम संदर्भात असलेल्या कलम 371 मधल्या तरतुदींसंदर्भात होतं जे की बरोबर आहे. विधान ब जे आहे ते चुकीचं आहे. का? कारण की 2000 मध्ये छत्तीसगड हिमाचल प्रदेश नाहीये, इथं उत्तराखंड आहे. उत्तराखंड नवीन राज्य आणि झारखंड ही 3 नवीन राज्य तयार करण्यात आली होती. छत्तीसगड कशातनं वेगळं केलं होतं? मध्य प्रदेशातनं. उत्तराखंड उत्तर प्रदेशमधनं आणि झारखंड जे आहे ते बिहारमधनं तयार केलं गेलं होतं. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त विधान अ जे आहे ते योग्य आहे.
पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 53 कडे. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये तुम्हाला हे प्रामुख्याने दिलेलं आहे की भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही असं 14 मध्ये म्हटलंय. व्यक्ती या संस्थेमध्ये संज्ञेमध्ये कोण कोण येतं? निगम, कंपन्या, नोंदणीकृत संस्था आणि इतर प्रकारच्या अजून खूप साऱ्या कायदेशीर व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होतोय. आता सी स्टेटमेंट जे आहे की कायद्यापुढे ही जी संकल्पना आहे ही अमेरिकन नाही तर ही ब्रिटिश परंपरेतनं घेतलेली कॉन्सेप्ट आहे. आणि त्याच्यानंतर पुढे कायद्याचे समान संरक्षण जे आहे ते कुठून आलेलं आहे तर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मधून आलेलं आहे. सो सी जे आहे ते विधान तुमचं चुकीचं आहे. इथे तुम्हाला काय केलं होतं? अल्टरनेट त्या ठिकाणी केलं होतं. तुम्हाला बिनचूक विधान विचारलेली आहे. या ठिकाणी फक्त ए आणि बी हे दोनच विधानं काय आहेत तर अगदी बरोबर आहे किंवा बिनचूक आहे. पुढे जात प्रश्न क्रमांक 54 कडे. झाले 53. 54 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर मूलभूत कर्तव्यांसंदर्भामध्ये इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत आणि मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य नसणारा इथे तुम्हाला पर्याय विचारलेला आहे. ठीक आहे. आता काही मूलभूत कर्तव्य जे आहे ते नैतिक आहे तर काही नागरी आहेत. पहिलं विधान बरोबर आहे. यामध्ये भारताची परंपरा, पुराणे, धर्म, प्रथा यांचा भाग असलेली मूल्य आहेत. ऑब्व्हियसली मूलभूत कर्तव्य भारतीय तसेच परदेशी व्यक्तींना पण लागू होतात. ठीक आहे. आता हे जे आहे हे विधान तुमचं चुकीचं आहे कारण की ही फक्त कोणाला आहे? भारतीय व्यक्तींना लागू होता. परदेशस्थ व्यक्तींना मूलभूत कर्तव्य लागू होत नाही. त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आणि चौथं जे आहे ते मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये न्यायालयात जाता येत नाही हे पण अगदी त्या ठिकाणी बरोबर आहे. संसद काय करते? वेळोवेळी त्यासंबंधी कायदा करून त्याची अंमलबजावणी करत असते. आता 2 प्रकारच्या काय आहेत तर प्रणाली आहे संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली. संसदीय प्रणालीची वैशिष्ट्ये दर्शवणारा पर्याय निवडा असं तुम्हाला इथे विचारलं होतं. दुहेरी कार्यकारी विभाग, सामूहिक जबाबदारी आणि अधिकारांचे एकत्रीकरण अ, ब आणि क हे जे 3 त्या ठिकाणी वैशिष्ट्य दर्शवलेले आहेत हे संसदीय प्रणालीचे होते. आणि एकेरी सदस्यत्व जे आहे हे तुमचं अध्यक्षीय प्रणालीचं या ठिकाणी काय आहे तर वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इथं काय होतं? अ, ब आणि क पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 56 मध्ये केंद्र सरकारने टिंबटिंबमध्ये मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जो ARC आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिटी किंवा प्रशासनिक सुधारणा आयोगाची स्थापना कधी केली होती? 1966 मध्ये त्या ठिकाणी केली होती. आणि हे तुमचं पहिलंच अतिशय महत्वाचं हे आहे उत्तर आहे. बघा पुढील विधाने विचारात घ्या. विधान अ आणि विधान ब. कलम 358 आणि कलम 359 मधला फरक काय आहे? कलम 358 नुसार काय केलं आता तर कलम 19 मधील मूलभूत हक्कांपुरते कलम 358 जे आहे ते फक्त कलम 19 मधील मूलभूत हक्कांपुरतच मर्यादित आहे. तर कलम 359 जे आहे ते काय आहे? राष्ट्रपतींच्या आदेशाने अंमलबजावणी निलंबित झालेल्या सर्व मूलभूत हक्कांशी संबंधित त्या ठिकाणी आहे. सो 358 नुसार फक्त 19 मध्ये फंडामेंटल राईट सस्पेंड होता, बाकीचे तसेच राहतात. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं 358 आणि 359 दोन्ही विधानं काय आहे अयोग्य आहेत. काय केलं होतं? आर्टिकल जे आहेत ते खाली वर त्या ठिकाणी केलेले होते. त्याच्यामुळे उत्तर काय आहे? दोन्ही विधानं अयोग्य आहेत. ओके चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 58 बघा. चुकीची जोडी निवडा. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत जी आहे ती कलम 55 मध्ये दिलेली आहे आणि निवडणूक जी आहे ती कलम 54 मध्ये दिलेली आहे. सो या ठिकाणी पहिली जोडी जी आहे ती आपली चुकीची होती. लक्षात ठेवा 55 मध्ये पद्धत दिली, 54 मध्ये निवडणुका दिल्या. सो कलम 58 राष्ट्रपतीपदी निवड होण्यासाठी आवश्यक पात्रता बरोबर आहे. 74 सल्ला देण्यासाठी सहाय्यक करण्यासाठी मंत्रिमंडळ आणि 60 राष्ट्रपतीची शपथ व प्रतिज्ञा हे बरोबर आहे. पहिली जोडी जी आहे ती चुकीची होती. लोकसभेचे जे उपसभापती असतात डेप्युटी चेअरमन त्यांच्या संबंधातली इथं तुम्हाला 4 विधानं दिली होती आणि अचूक विधान ओळखायचं होतं म्हणजे बरोबर विधान कुठलं आहे. ठीक आहे. लोकसभेतले जे सदस्य असतात ते त्यांच्यापैकी जसं सभापतीची निवड करतात तसं उपसभापतीची पण निवड करतात. निवडणूक झाल्यानंतर पहिले सभापतीची निवडणूक होते, मग उपसभापतीची निवडणूक होते. राष्ट्रपती उपसभापती पदाच्या निवडणुकीचा दिनांक ठरवतो हे चुकीचं आहे. हे कोण ठरवतं? लोकसभेचा सभापतीच ठरवतो की उपसभापतीची निवडणूक कधी होणार आहे. आणि जेव्हा उपसभापतीचे पद रिक्त होते तेव्हा लोकसभा दुसऱ्या सदस्याची उपसभापती निवड करते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं. पुढे जाऊयात.
60 तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विविध बाबींकडे गृहाचे लक्ष वेधण्यासाठी कुठला प्रस्ताव मांडला जातो? स्थगन प्रस्ताव मांडला जातो. आता कदाचित तुम्हाला लक्षवेधी आणि स्थगन प्रस्तावामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण फरक असा आहे की स्थगन प्रस्तावाला काय लागतं? किमान 50 सदस्यांचं समर्थन लागतं. ठीक आहे, आणि हा प्रस्ताव राज्यसभेमध्ये मांडला जात नाही. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे 2. पुढचं बघा, राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंबंधी असलेल्या पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा. इथे अधिवेशनासंबंधी 4 विधानं तुम्हाला दिलेले आहे. बैठकीचे कामकाज काही ठराविक कालावधीसाठी स्थगित ठेवणे म्हणजे संस्थगिती होईल, ऍडजर्नमेंट आपण ज्याला म्हणतो. काही तासांसाठी ते बंद होऊ शकतं. संस्थगिती आणि अनिश्चित कालापर्यंत स्थगिती हे दोन्ही अधिकार गृहाच्या पीठासीन अधिकारीच असतात. जे कोणी हे असतील चेअरपर्सन असतील ते ठरवतात की थोड्या वेळासाठी की अनिश्चित काळासाठी स्थगित करायचं आहे. गृहाचा पीठासीन अधिकारी अधिवेशनाचे काम संपल्यानंतर गृह 6 महिन्यांच्या कालावधीसाठी स्थगित करतो. हे विधान चुकीचं आहे. 6 महिने असं कुठेही म्हटलेलं नाही, अनिश्चित कालावधीसाठी आहे. हा, पण हे खरं आहे की 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांचा कालावधी असला पाहिजे. आलं तुमच्या लक्षामध्ये. पण तो 6 महिन्यांच्या कालावधीसाठी सस्पेंड करत नाही, तो अनिश्चित काळासाठी सस्पेंड करत असतो. त्यामुळे विधान क्रमांक 3 याचं उत्तर आहे. अधिवेशन चालू असताना सुद्धा राज्यपाल अधिवेशन बरखास्त करू शकतात. या ठिकाणी जे 4थं विधान आहे ते सुद्धा अगदी बरोबर आहे. वर जाऊयात, पुढे जाऊयात. पुढील विधाने विचारत घ्या. इथे विधान अ आणि विधान ब असे 2 तुम्हाला विधानं दिलेली आहेत. उच्च न्यायालयाचे जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे ते म्हणजे काय, तर खटल्याची प्रथम सुनावणी उच्च न्यायालयात घेण्याचा जो अधिकार आहे उच्च न्यायालयाचा, त्याला आपण काय म्हणतो, तर प्रारंभिक अधिकार म्हणतो. पहिलं विधान बरोबर आहे. पुनर्विचार या स्वरूपात सुरू झालेला खटला हा प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही, ज्याला आपण अपील असं म्हणतोय. ठीक आहे. सो दोन्ही विधानं या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 62चं. ओके, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 63 बघा. पुढीलपैकी कोणता अधिकार हा राज्यपालांचा कार्यकारी अधिकार नाहीये? वेगवेगळे अधिकार असतात. सो इथे राज्यपालांचे 4 अधिकार दिले होते, त्याचा जो 3रा अधिकार आहे अँग्लो इंडियन समुदायातील एका सदस्याला नामनिर्देशित करणे, हा काय नाहीये, तर त्यांचा अधिकार नाहीये. कार्यकारी अधिकार तो त्या ठिकाणी नाहीये. बाकीचे जे 1, 2 आणि 3 पर्याय आहे ते तिन्ही राज्यपालांचे कार्यकारी अधिकार त्या ठिकाणी आहेत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 64 कडे. शेवटचे 2 प्रश्न पंचायत राजचे होते. ग्रामसभेची गणपूर्ती दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. गणपूर्ती म्हणजे काय आहे, तर किमान किती सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, गणपूर्ती असं म्हणतो. सो गावाच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या एकूण व्यक्तींच्या संख्येच्या 15% किंवा 100 व्यक्ती यांपैकी कमी असेल ती संख्या काय असेल, कोरम याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीमध्ये त्याला गणसंख्या असा शब्द आहे. आणि कलम 243 जे फक्त पंचायत राज संबंधी आहे, ए ते ओ आणि पी ते झेड असं त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सो कलम 243 मधल्या तरतुदी ज्या आहेत वेगवेगळ्या, त्यामधल्या असलेल्या तरतुदींपैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे. सो पहिलंच विधान जे आहे की 30 लाखापेक्षा जर का लोकसंख्या कमी असेल तर त्यांना द्विस्तरीय व्यवस्था बंधनकारक आहे, असं 243 मध्ये कुठेही म्हटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे याचं काय आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला. सो पुढचे जे प्रश्न आहेत ते सर घेतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेस्ट क्रमांक 2 याच्यामधील विज्ञान या विषयाचं आपल्याला एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. तर सुरू करूया आपण विज्ञान या विषयाला. बघा, पहिला प्रश्न काय आहे, काय विचारलेला आहे पहिला प्रश्न, की प्रश्न क्रमांक 66 खालीलपैकी अंडपेशी विकासाच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता आहे? ठीक आहे, बघा ऑप्शन दिलेला आहे. पहिला उटिड, उगोनिया, उसाइट, ओव्हम. त्याच्यानंतर आहे दुसरा उसाइट, उगोनिया, उटिड आणि ओव्हम. तिसरा प्रश्न आहे, तिसरा पर्याय आहे उगोनिया, उसाइट, उटिड आणि ओव्हम. त्याच्यानंतर चौथा पर्याय आहे उटिड, उसाइट, उगोनिया आणि ओव्हम. तर विद्यार्थी मित्रांनो, अंडपेशी आपल्या ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम मध्ये पुरुषांमध्ये स्पर्म, ठीक आहे, शुक्राणुपेशी तयार होत असतात आणि महिलांमध्ये अंडपेशी तयार होत असतात. आता ही अंडपेशी जी आहे, ठीक आहे, पुरुषांमध्ये अंड स्पर्म जे आहेत ते तयार होत असतात, ठीक आहे, परंतु महिलांमध्ये अंडपेशी ह्या तयार होत नाहीत, त्या ऑलरेडी प्रेझेंट असतात. त्यांना फक्त परिपक्व
करण्याचं काम केलं जात असतं. ठीक आहे, आणि याला काय बोलतात oogenesis. ठीक आहे, तसंच पुरुषांमध्ये जे स्पर्म आहेत ते तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तर टेस्टिस मध्ये तयार होत असतात. ठीक आहे, तर त्याला स्पर्मेटोजेनेसिस हे नाव आहे. ठीक आहे, तर ही तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती 4 टप्प्यामध्ये होत असते. त्याच्यामधला पहिला टप्पा आहे उगोनिया. ठीक आहे, त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा आहे oocyte, त्याच्यानंतरचा तिसरा टप्पा आहे ootid आणि चौथा टप्पा आहे ओव्हम. ठीक आहे, तर अशा या फेजमध्ये काय होत असतं, अंडपेशी परिपक्व होत असतात. याला काय बोलतात oogenesis. त्याच्यामुळे आपला जो योग्य उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय असणार आहे. उगोनिया, oocyte, ootid आणि ओव्हम. आणि अशाच पद्धतीने स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये स्पर्म तयार होत असतात. इथे असतो स्पर्मॅटोगोनियम, त्याच्यानंतर स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म. अशा पद्धतीने स्पर्म सुद्धा तयार होत असतो. फक्त फरक काय आहे, स्पर्म पेशी जी आहे ती तयार होत असते, इथे ओव्हम जे आहे अंडपेशी ही परिपक्व होत असते. कारण की स्त्री जेव्हा जन्माला येत असते, एखाद्या बाळाचा स्त्री म्हणून जेव्हा जन्म येत असतो तेव्हाच त्याच्यामध्ये अंडपेशी या असतात. ठीक आहे, कालाच्या ओघामध्ये त्या काय होत असतात परिपक्व, आणि त्या जेव्हा परिपक्व व्हायला सुरू होत असते तेव्हापासून एखाद्या स्त्रीला मासिक धर्म हा चालू होत असतो. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला पाहिजे प्रश्न क्रमांक 67. ठीक आहे, काय आहे प्रश्न क्रमांक 67 की ढेकूण हा प्राणी खालीलपैकी कोणत्या गणामध्ये मोडतो. ठीक आहे, ढेकूण प्राणी कोणत्या गणामध्ये मोडतो. ऑप्शन दिलेले आपल्याला पर्याय क्रमांक 1 हेमिप्टेरा, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 डिप्टेरा, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 हायमेनोप्टेरा आणि चौथा आहे लेपिडोप्टेरा. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे ढेकूण प्राणी हा कशामध्ये मोडतो, हा ऑर्थ्रोपोडा. ठीक आहे, म्हणजे किडे मुकपडे जे प्राणी आहेत सगळे ते संघ ऑर्थ्रोपोडामध्ये मडत असतात. त्याच्यामधला जो आता ऑर्थ्रोपोडामध्ये जे आहेत ही सजीव सृष्टीमधले जे काही किडे वगैरे असतील हे मोडत असतात. इन्सेक्ट्स आपण म्हणतो तशा पद्धतीने. ठीक आहे, कीटक हे बऱ्यापैकी ऑर्थ्रोपोडामध्ये मोडतात. आता त्यांचा पण काय आहे एक उपसंघ आहे, त्याचं नाव आहे मॅन्डिबुलाटा. ठीक आहे, हा जो ढेकूण प्राणी आहे हा संघ मॅन्डिबुलाटामध्ये येतो. त्याच्यामधला एक वर्ग आहे त्याचा नाव आहे इन्सेक्टा. ठीक आहे, कोणता मॅन्डिबुलाटामध्ये सुद्धा इन्सेक्टा नावाचा आहे. इन्सेक्टामध्ये सर्व जे कीटक आहेत ते मोडतात बऱ्यापैकी. आता त्याच्यामध्ये पण वेगवेगळे घटक आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग हेमिप्टेरा जो आहे त्याच्यामध्ये आपला काय मोडतो, ढेकूण हा जो प्राणी आहे हा आपला हेमिप्टेरामध्ये मोडत असतो. या प्राण्यांचं वैशिष्ट्य असं की यांना काय रक्त किंवा रस शोषून घेण्यासाठी एक हे असते, काय बोलता येईल आपला चोच, त्यांची चोच म्हणता येईल, किंवा शोषून घेण्यासाठी एक सोंड असते. हा सोंड योग्य शब्द आहे. तर ही जी सोंड असते ठीक आहे त्याच्याद्वारे ते काय करत असतात, प्राण्यांचे किंवा कीटक वनस्पतीमधलं काय शोषून घेत असतात, अन्नरस शोषून घेत असतात. आता ढेकूण हा प्राणी हा काय करतो, त्याच्या सोंडेद्वारे माणसातील रक्त ठीक आहे हे शोषून घेण्याचं काम करत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, हेमिप्टेरा हा संघ आहे, ढेकूण हा प्राणी आहे. त्याच्यानंतर दुसरं काय काय येणार, त्याच्यामध्ये सिकाडा हा नावाचा जो किडा आहे तो सुद्धा येत असतो. त्याच्यानंतर वनस्पतींवर आढळणारे मावा असतील, तुडतुडे असतील, हे प्राणी सुद्धा ह्या हेमिप्टेरा ह्या गणामध्ये मोडले जात असतात. त्याच्यानंतरचा दुसरा आहे डिप्टेरा. बघा डिप्टेरामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, माशी जी असते आपली, ती माशी जी आहे ती डिप्टेरा याच्यामध्ये मोडते. बरोबर, अन्नावर जी बसते आपली माशी ती. त्याच्यानंतरचा आहे हेमनॉप्टेरा. हेमनॉप्टेरामध्ये काय येतं विद्यार्थी मित्रांनो, तर मुंगी असेल किंवा मधमाशी हे कीटक याच्यामध्ये मोडतात. आणि त्याच्यानंतर आहे लेपिडोप्टेरा, आपलं फुलपाखरू असेल किंवा पतंग असेल, हे जे कीटक आहेत ते लेपिडोप्टेरा मध्ये मोडतात. आणि हे सर्व कशामध्ये मोडतात विद्यार्थी मित्रांनो, तर हे इन्सेक्टा याच्यामध्ये मोडतात. आणि ते कशामध्ये आहेत, ऑर्थ्रोपोडा या संघामध्ये पडतात. आणि त्याचा उपसंघ कोणता आहे, मॅन्डिब्लास्ट. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तर इथे योग्य उत्तर काय असणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 67 याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न, अरे पुढचा प्रश्न पाहणार आहोत.
प्रश्न क्रमांक 68. आता प्रश्न क्रमांक 68 मध्ये काय आहे, CCl4 विषारी ठरण्याचे मुख्य कारण काय आहे? काय काय CCl हा 4 जो पदार्थ आहे तो विषारी का ठरतोय मानवासाठी? बघा, तो श्वसन मार्ग बंद करतो. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2, तो रक्तामध्ये हिमोग्लोबिनशी संयोग करतो. त्याच्यानंतर काय आहे पर्याय क्रमांक 3, ते यकृत आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचवतं. आणि चौथं काय आहे, ते हाडे ठिसूळ बनवते. तर हा जो CCl4 आहे हा काय आहे, कार्बन टेट्रा क्लोराईड. तर हा जो आहे हा कशावर, हा यकृत आणि मूत्रपिंड जे आहे, समजा तो आपल्या शरीरामध्ये गेला, इनहेल केला तर काय होऊ शकतं, यकृत आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकतं किंवा त्याला अडचण प्राप्त होत असते. त्याच्यामुळं आता यकृत किंवा मूत्रपिंड जर निकामी झालं तर आपल्या शरीराला हानी पोहोचत असते. त्याच्यामुळे हा पदार्थ कसा आहे, विषारी ठरत असतो. तर योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 68 याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 69 काय आहे, संघ ॲनेलिडा. बरोबर, संघ ॲनेलिडा संबंधित काही काय दिलेली आहेत, वाक्य दिलेली आहेत. यापैकी अयोग्य वाक्य कोणते? काय सांगितलंय, योग्य नाही अयोग्य ओळखायचंय. ठीक आहे, संघ कोणता आहे, ॲनेलिडा. ठीक आहे, ॲनेलिडामध्ये कोणते प्राणी येतात, गांडूळ वगैरे जे असतील, गांडूळ असेल, नेरिस असेल, ठीक आहे, हे अशा पद्धतीचे प्राणी ॲनेलिडामध्ये येत असतात. बघा काय काय सांगितलं आहे, काय दिलेलं आहे, हे प्राणी त्रिस्तरीय असतात. बरोबर, यांची रचना कशी असते, 3 स्तरांनी हे बनलेले असतात. त्याच्यानंतर बी, यांचे शरीर द्विपार्श्व सममित असते. यांची सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल पद्धतीची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर श्वसनासाठी श्वसनीचा वापर करतात. ठीक आहे, आणि चौथा आहे उत्सर्जनासाठी नेफ्रिडियाचा वापर करत असतात. ठीक आहे, हे 4 पैकी कोणतं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे? अयोग्य आपल्याला विचारलेलं आहे. बघा पर्याय उत्तर काय आहेत, फक्त अ आणि ब, अ आणि ब. त्याच्यानंतर फक्त ब आणि क, त्याच्यानंतर फक्त अ आणि ड, आणि वरील पैकी एकही नाही. बघा आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे आपल्याला संघ ॲनेलिडा संबंधित. तर दिलेली हे प्राणी कसे आहेत, त्रिस्तरीय असतात. तर हे योग्य ठरतंय. त्याच्यानंतर यांचे शरीर द्विपार्श्व सममित असते. हे वाक्य सुद्धा काय आहे, योग्य असणार आहे. त्याच्यानंतरच आहे श्वसनासाठी हे काय करतात, श्वसनीचा वापर करतात. हे सुद्धा योग्य आहे. आणि चौथं आहे उत्सर्जनासाठी नेफ्रिडियाचा वापर करतात. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं पर्याय उत्तर काय येत आहे, अ आणि ब, ब आणि क, अ आणि ड. हे कोणतंच नाही, वरील पैकी एकही नाही. बरोबर, विचारले काय, हे 4ही वाक्य योग्य आहेत. आपल्याला विचारलं काय, अयोग्य, मग वरील पैकी एकही अयोग्य नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 काय आहे, प्रश्न क्रमांक 70 गोल्डन राईस. काय आहे, गोल्डन राईस हा एक जनुकीय परावर्तित सुधारित तांदूळ आहे. याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण वाढीव स्वरूपात असते? ऑप्शन काय आहेत, कोबालामिन, बीटा कॅरोटीन, लायकोपिन आणि जीवनसत्व के. ठीक आहे, तर प्रश्न कशाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो, तांदूळ आणि गोल्डन राईस. तांदूळ हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा जेनेटिकली मॉडिफाईड केलेला तांदूळ आहे. बघा काय सांगितलंय, जनुकीय परावर्तित. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे, गोल्डन राईस मध्ये काय केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिटॅमिन ऍड केलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कोणता घटक आहे, तो घटक आहे बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन नावाचा घटक हा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला शरीरामध्ये कशाची पूर्तता होते, व्हिटॅमिन ए. बरोबर, त्याच्यामुळं आपल्याला व्हिटॅमिन ए ची कमतरता जाणवत नाही. आणि त्या तांदळाला काय बोललेलं आहे, गोल्डन राईस. ठीक आहे, पिवळ्या रंगाचं हे राहतं त्याच्यामुळे याला पिवळा रंग येत असतो, म्हणून त्याला काय बोललं होतं, गोल्डन राईस असं नाव ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 बीटा कॅरोटीन. याच्यापासून आपल्याला काय मिळतं, व्हिटॅमिन ए. ठीक आहे,
आणि व्हिटॅमिन ए कशा पद्धतीचं आहे विद्यार्थी मित्रांनो, फॅट सोल्युबल आहे. ठीक आहे, याचं आधिक्य झालं किंवा कमतरता झाली तर काय होऊ शकतं, आजार होत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिटॅमिन ए हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघा याचं जर कमतरता झाली तर काय होऊ शकतं, डोळे संबंधित आजार होत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे गाजर वगैरे खायला सांगतात. आणि पांढरा जो तांदूळ असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए नसतं, म्हणून त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात टाकलं जातं. ठीक आहे, योग्य उत्तर असणार आहे आपला पर्याय क्रमांक 2. चल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. काय आहे, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे श्वेत प्रकाश त्याच्या घटक रंगामध्ये विभागला जात असतो. पर्याय क्रमांक आहे प्रकाशाचे अपस्करण, त्याच्यानंतर अंतर्गत परावर्तन, त्याच्यानंतर प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन. ठीक आहे, तर इथे विद्यार्थी मित्रांनो काय आहे योग्य उत्तर, पांढरा प्रकाश जो आहे म्हणजे जो प्रकाश येत असतो तो पांढरा प्रकाश असतो, तो त्याच्या घटक रंगामध्ये जर विभागला जात असेल तर त्याला काय बोलतात, प्रकाशाचे अपस्करण. प्रकाशाचे अपस्करण. ठीक आहे, आलं लक्षात, यालाच बोलतात डिस्पर्शन ऑफ लाईट. बघा याच्यापासून मग आपल्याला सगळे बाकीचे रंग मिळतात, 7 रंग. ठीक आहे, रेड, ऑरेंज, येल्लो, इंडिगो, व्हायलेट. ठीक आहे, ग्रीन, ब्ल्यू हे सर्व, रॉय जीबी आयव्ही. ठीक आहे, ठीक आहे, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट अशा पद्धतीचे वर्णपंख ते मिळतात. ठीक आहे, तर त्याला काय बोलतात, हा जो गुणधर्म याला काय बोलतात, प्रकाशाचे अपस्करण. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. काय आहे, क्ष किरण स्फटिकशास्त्र तंत्रज्ञानाचा वापर खालीलपैकी कशासाठी होत असतो. ऑप्शन दिलेले आहेत, किरणोत्सारिता कमी करण्यासाठी, त्याच्यानंतरचा पर्याय क्रमांक 2 डीएनए व प्रथिन संरचना शोधण्यासाठी, त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉन मोजण्यासाठी आणि चौथा आहे अँटीबॉडी निर्मितीसाठी. बघा जो एक्सरे आहे, ठीक आहे, याचा एक हे आहे क्रिस्टलोग्राफी म्हणून तंत्रज्ञान आहे. याचा वापर कशासाठी केला जातो, मुख्यत्वे डीएनए आणि प्रथिन जे आहेत प्रोटीन यांची संरचना समजून घेण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतो. त्याच्यामुळे आपले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 72 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डीएनए आणि प्रथिन यांची संरचना शोधण्यासाठी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. काय आहे, डायोड हा सेमीकंडक्टर घटक आहे जो इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये वापरतात. डायोडचा मुख्य उपयोग काय आहे खालीलपैकी, विद्युत प्रवाह एका दिशेने वाहू देणे, त्याच्यानंतर विद्युत प्रवाह वाढवणे, त्याच्यानंतर विद्युत रोध कमी करणे आणि चौथा उष्णता निर्मिती कमी करणे. बघा आता डायोड जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा डायोड एक इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये खूप वापरला जात असतो. तर याचं मुख्यत्वे काम काय राहतं विद्यार्थी मित्रांनो, की हा प्रवाह जो आहे हा एका दिशेने वाहून देत असतो आणि दुसरीकडून येणारा प्रवाह हा रोखत असतो. हे याचं मुख्य काम आहे. ठीक आहे, आणि याचा वापर कुठे कुठे केला जातो विद्यार्थी मित्रांनो, तर रेक्टिफायर असेल, स्विच असेल, रेग्युलेटर आहे त्याच्यामध्ये डायोड वापरले जात असतात. मग इथे ऑप्शन आपला योग्य काय असणार आहे, विद्युत प्रवाह एका दिशेने वाहू देणे, एकाच दिशेने एका डिरेक्शनने हा प्रवाहाला अलाउ करतो यायला. ठीक आहे, आणि त्या वस्तूला काय बोलतात, डायोड. ठीक आहे, याचा वापर भरपूर एलईडी वगैरे असतील याच्यामध्ये वापरला जात असतो. ठीक आहे, ओके, चला त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 74. काय आहे, भारतामध्ये घरगुती वीज पुरवठा केला जातो त्याची वारंवारता काय आहे. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, काय आहे, फ्रिक्वेन्सी विचारली. आपल्या घरामध्ये जी लाईट येते त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, 240 हर्ट्झ, त्याच्यानंतर 60 हर्ट्झ,
त्याच्यानंतर 50 हर्ट्ज आणि 500 हर्ट्ज. बघा आपल्या भारतामध्ये जो विद्युत पुरवठा आपल्याला केला जात असतो त्याची वारंवारता किती असते? 50 हर्ट्ज. किती असते? 50 हर्ट्ज. काही काही देशांमध्ये ही 60 हर्ट्ज सुद्धा असू शकते, पण भारतामध्ये किती आहे? 50 हर्ट्ज. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 75. काय आहे प्रश्न? कॅमेऱ्यातील फिल्म डोळ्यातील कोणत्या घटकाशी साधर्म्य दर्शवते? ऑप्शन आहेत लेन्स, त्याच्यानंतर रेटिना, त्याच्यानंतर आयरिस, प्युपिल. ठीक आहे. आता जो कॅमेरा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये जी फिल्म असते याच्यावर काय होतं? चित्र पडत असतं. तिथे चित्राची काय होत असते? प्रतिमा तयार होत असते. जे काही व्हिज्युअलायझेशन होत असतं त्याची प्रतिमा फिल्मवर तयार होत असते. तशीच आपल्या डोळ्याशी जर त्याची कंपॅरिझन केलं तर आपल्या डोळ्यामध्ये रेटिना नावाचा काय आहे? एक पडदा आहे, बरोबर ना? आपण त्याला पडदा बोलतो, डोळ्याचा पडदा. याच्यावर काय होत असते? आपली जी काही इमेज आहे ती इन्व्हर्टेड स्वरूपात पडत असते. ठीक आहे. म्हणजेच इथे काय आपलं उत्तर असणार आहे? रेटिना. कॅमेऱ्यामधली फिल्म आणि आपल्या डोळ्यामधला रेटिना यांचं काम सारखंच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे काय असणार? आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. ॲक्वारेजिया याला रॉयल वॉटर असे म्हणतात. खालीलपैकी कशापासून बनते? बघा H2SO4 आणि HNO3. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 HCl आणि H2SO4. त्याच्यानंतर HCl आणि HNO3 आणि HNO3 आणि H2CO3. हे काय आहेत? ॲक्वारेजिया किंवा रॉयल वॉटर. ॲक्वारेजिया या म्हणजेच काय? याला मराठीत बोललं जातं आम्लराज. काय? आम्लराज. ठीक आहे. हे आम्लराज जे आहे ते काय आहे? वेगवेगळे ऍसिड पासून बनवलं जात असतं. स्ट्रॉंग ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. त्याच्यामध्ये काय आहे? HCl आणि HNO3 ह्या दोन. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. यांचं 3:1 या प्रमाणामध्ये जर ते एकत्र केलं तर ते नवीन तयार होणारं जे काही रसायन आहे त्याला आपण बोलतो आम्लराज किंवा काय बोलतात? ॲक्वारेजिया. आणि हे कसं असतं? खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि खूप कोरोजिव्ह असतं. याच्यामध्ये बघा आपल्या याच्यामध्ये सोनं असेल, हे कोणत्याही ऍसिड बरोबर तसं सहसा रिॲक्ट करत नाही, परंतु ॲक्वारेजिया जे आहे याच्यामध्ये HCl आणि HNO3 आहे 3:1 या प्रमाणात, तर ते सोनं सुद्धा विरघळू शकतं. त्याच्यामुळे हा जो द्रव आहे हा हायली कोरोजिव्ह आहे. ठीक आहे. हायली क्षपणकारी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार आहे HCl आणि HNO3 हे 3:1 या प्रमाणात एकत्र केलं जात असतं. आणि यालाच आपण काय म्हणतात? रॉयल वॉटर. याला रॉयल वॉटर का बोलतात? कारण की हे जे धातू आहेत, प्लॅटिनम असेल, प्लॅटिनम असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, हे कोणत्याही केमिकल बरोबर रिएक्शन करत नाही. केमिकल म्हणते किंवा ऍसिड बरोबर, पण ॲक्वारेजिया हे त्यांना वितळू शकत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 HCl आणि HNO3. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. काय आहे प्रश्न? प्रश्न बघा, जोड्या जुळवा संदर्भात प्रश्न आलेला आहे. स्तंभ अ याच्यामध्ये काय दिलेली आहेत? पिकं दिलेली आहेत आणि स्तंभ ब याच्यामध्ये रोग दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य जुळवायचे. इथे दिलेलं आहे अ टोमॅटो, बी कांदा, 3 कापूस आणि डी द्राक्षे. आणि इकडे दिलेलं आहे अर्ली ब्लाइट, पर्पल ब्लॉच, ब्लॅक आर्म आणि पावडरी मिल्ड्यू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे योग्य जुळवताना बघा बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांचाच काही रोग लक्षात राहतील, माहित असतील असं नाही, पण एखादी जोडी असते जी माहित असते बऱ्यापैकी, एखादी दोन याच्यावरून आपल्याला प्रश्न सुटू शकत असतो. बघा इथे आहे टोमॅटो. टोमॅटो असेल तर याच्यावर अर्ली ब्लाइट नावाचा आजार येत असतो. अर्ली ब्लाइट टोमॅटो असेल किंवा पोटॅटो याच्यावर हा रोग येत असतो. अर्ली ब्लाइट किंवा लेट ब्लाइट अशा पद्धतीचे हे रोग असतात. तर आपल्याला एक जोडी सापडलेली आहे अर्ली ब्लाइट. याच्यावरून बघा अ कुठे कुठे आहे? अचं अर्ली ब्लाइट 3 ऑप्शन मध्ये आहे. 2ची पहिली जोडी आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो द्राक्ष जो आहे याच्यावर एक रोग येत असतो, त्याला बोलतात पावडरी मिल्ड्यू. काय आहे? पावडरी मिल्ड्यू. त्याच्यामुळे आपल्याला 2 जोडे मिळालेले आहेत.
ठीक आहे. बघा आता पावडर मिळतो डी कुठे आहे, डी मध्ये 4 कुठे आहे, डी मध्ये 4 एकाच ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्याला लगेच उत्तर भेटतंय. चौथ्या क्रमांकाचं उत्तर आपल्याला मिळतंय. त्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 सेम टू सेम अशा पद्धतीच्या जोड्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि हा आहे पर्याय क्रमांक 4. कांदा हा जो पीक आहे त्याच्यावर काय होतं, रोग पर्पल ब्लॉच, आणि कापूस आहे त्याच्यावर ब्लॅक आर्म नावाचा रोग येत असतो. त्याच्यामुळे जोड्या लावायचं. योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 1 2 3 4 अशा पद्धतीने. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78 काय आहे, प्रश्न क्रमांक 78 आर्बो व्हायरस हा विषाणू खालीलपैकी कोणत्या आजारास कारणीभूत आहे. कोणता व्हायरस विचारलेला आहे आपल्याला, आर्बो व्हायरस. पिवळा ताप, गॅम्बियन ताप, मलेरिया, स्वाईन फ्लू. बघा आता आर्बो जो व्हायरस आहे तो खरं तर येल्लो फीवर ह्या आजारासाठी कारणीभूत असणारा घटक आहे. हा जो आजार आहे हा डासामुळे किंवा माशीमुळे जर त्यांचा आपल्याला त्रास होऊ शकतो. डासमुळे किंवा माशीमुळे याचा प्रसार होऊ शकतो. हे जे विषाणू आहे हे डासाच्या किंवा माशी असेल यांच्याद्वारे यांचा प्रसार होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे 78चा 1 पिवळा ताप. ओके. आणि तो व्हायरस कोणता आहे, आर्बो व्हायरस. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. एका व्यक्तीला डोंगरावर प्रतिध्वनी ऐकू येतो. आवाज परत येण्यासाठी लागलेला वेळ 4 सेकंद आहे. ठीक आहे. हवेतील ध्वनीचा वेग 340 मीटर पर सेकंद असल्यास डोंगर किती अंतरावर आहे. ठीक आहे. डोंगराचं काय विचारलेलं आहे, अंतर विचारलेलं आहे. बघा आता आपल्याकडे काय आहे, आता हा प्रश्न कशाशी संबंधित आहे, इको प्रतिध्वनी. ठीक आहे. प्रतिध्वनी म्हणजे काय, समजा मी इथून आवाज देतो आहे, आवाज समोरचा एखाद्या ऑब्जेक्टला लागून पुन्हा आवाज येतो तेव्हा माझ्या कानांना होणारी संवेदना म्हणजेच काय, इको. बरोबर. त्याच्या काळामध्ये काय होतं, अंतर स्त्रोतापासून समोरच्या अडथळ्यापर्यंत जाता, अडथळ्यापासून पुन्हा स्त्रोतापर्यंत पुन्हा येत असतं. तर ठीक आहे. मग आता इथे काय आहे, अंतर किती झालं, समजा x घेतलं. ठीक आहे. आता अंतर किती, आवाजाने किती अंतर कापलेलं आहे, x जाताना आणि पुन्हा इथं अडथळा आहे इथून परत येताना x. समजा हे मीटर मध्ये घेतला, काय आहे मीटर, x मीटर जायचं आणि x मीटर यायचं. त्याच्यानंतर आपल्याला वेळ किती लागलेला आहे, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी वेळ किती लागलाय, टाइम काय आहे 4 सेकंद. त्याच्यानंतर हवेतील ध्वनीचा वेग किती आहे, v 340 मीटर पर सेकंद. बरोबर. बघा आता आपल्याकडे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, का अंतरवेगाच्या संबंधाने अंतर इज इक्वल टू वेग गुणिले काळ किंवा टाइम म्हणता येईल. ठीक आहे. तर अंतर किती विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे अंतर आहे x प्लस x 2x झालं हे 2x. त्याच्यानंतर काय आहे, वेग किती आहे 4 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर 340 काय आहे, सॉरी वेग आहे 340 मीटर पर सेकंद आणि टी आहे 4 सेकंद. बघा आता इथे काय आलं 2x 0 0 16. ठीक आहे. त्याच्यानंतर आता x इकडे गेला तर x ने याला इथे डिवाइड होईल. ठीक आहे. आपलं उत्तर येईल 680 मीटर. ठीक आहे. 680 मीटर हे आपलं असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. आता इथे बघा 68 मीटर 6.8 किलोमीटर, 680 मीटर 68 किलोमीटर. बघा तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. इको जेव्हा येत असतो तेव्हा काय होत असतो, आवाज जातो आणि पुन्हा येतो, त्यामुळे अंतर हे डबल कापलं जात असतं. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. आणि हे मिनिमम किती असतं 17 मीटर. वस्तू म्हणजे स्त्रोत आणि अडथळा याच्यामधलं कमीत कमी अंतर 17 मीटर पाहिजे. आणि इको किती मीटरला ऐकू येत असतो, 34 मीटर, जवळपास 34 मीटर. ठीक आहे. 34 मीटर अंतर
पार करावं लागतं, तेव्हा आपल्याला काय ऐकू येतो, प्रतिध्वनी ऐकू येत असतो. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न 80. बघा काय आहे प्रश्न 80. तपकिरी शैवाळामध्ये अन्न प्रामुख्याने कोणत्या स्वरूपात साठवले जाते? पर्याय क्रमांक 1 स्टार्च, पर्याय क्रमांक 2 लॅमिनारिन व मेनिटॉल, त्याच्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 इन्युलिन आणि पर्याय क्रमांक 4 ग्लायकोजेन. ठीक आहे, तर इथे विद्यार्थी मित्रांनो विचारले कशाशी संबंधित, तपकिरी शैवाल. आता तपकिरी शैवाळामध्ये अन्न जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो हे लॅमिनारिन मिनिटॉल याच्या स्वरूपात साठवलं जात असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. आता स्टार्च जे आहे, स्टार्च हिरव्या वनस्पती असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये अन्न हे स्टार्चच्या स्वरूपात साठवलं जात असतं. त्याच्यानंतर आहे इन्युलिन, हे मुळांमध्ये साठवलं जात असतं. अन्न मुळांमध्ये इन्युलिनच्या फॉर्ममध्ये साठवलं जात असतं. ठीक आहे, आणि ग्लायकोजेन जे आहे ते प्राणी मात्रांमध्ये अन्न जे आहे ते ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवलं जात असतं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण डिस्कशन कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच, विश यू गुड डे.